हॅलो गाईज, आय एम कमल. आज आपण 100 कॉमन इंग्लिश प्रोवर्ब करणार आहे. ठीक आहे, आणि सोबत मराठी मिनिंग सोबत. ठीक आहे, हे टोटल किती आहे? हे टोटल 500 आहे. ठीक आहे, आपण आज जेवढे होऊ तेवढे करू. ठीक आहे, आणि आजपासून आपण इंग्लिशची सिरीज चालू करत आहे. ठीक आहे, आजपासून आपण इंग्लिशची सिरीज चालू करत. त्याचा हा पहिला व्हिडिओ. आज कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 व्हिडिओ मिळणार आहे. ठीक आहे, तर चला पहिला प्रश्न बघूया. काय म्हणताय? एक मिनिट गाईज. काय म्हणायचं आहे? ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. म्हणजे काय मराठी मिनिंग? उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. म्हणजे काय? तुमच्या जो बोलता तुम्ही, बोलण्यापेक्षा काय असलं पाहिजे, तुमची जी कृती आहे ती चांगली असली पाहिजे. माहिती आहे, बोलण्यापेक्षा कृती चांगली असते पाहिजे. ठीक आहे, फक्त बोलून हे काम न झालं पाहिजे की मी हे करेल ते करेल. नाही, फक्त तुम्ही बोलले आहे तर ते मग तुम्हाला करते पण आले पाहिजे. ठीक आहे, एक्सप्लेनेशन काय दिलंय? बोलण्यापेक्षा करून दाखवणे जास्त प्रभावी असते. ठीक आहे, चला नेक्स्ट. हा बघा, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय म्हटलंय? बॅड वर्कमॅन ब्लेम हिज टूल्स. ठीक आहे, म्हणजे काय? ज्याला काही कामधंदे येत नाही किंवा ज्याला कोणतं काम येत नाही तो नेहमी काय करतो? दुसऱ्याला नेहमी दोष देत असतो. मराठी मिनिंग काय? आपल्या मराठी मिनिंग मध्ये येते ही जी मनी आहे है ना. ठीक आहे ना, याला काय म्हणतात? नाचता येईना आणि अंगण वाकडे. बघा, त्याला डान्स करता येत नाही पण तो दोष कशाला देत आहे की जे अंगण आहे ते वाकडे आहे. म्हणजे काय? स्वतःला काम येत नसताना साधनांना दोष देणे, साधनांना किंवा दुसऱ्यांना दोष देणे, दुसऱ्यांना दोष देणे. ठीक आहे, चला नेक्स्ट. तिसरा क्वेश्चन काय म्हटलंय? अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बश. म्हणजे काय होते? हातचे सोडून पडत्यासाठी लागू नये. म्हणजे बघा, तुमच्या हातात एक काम चालू आहे, तुम्ही त्याला पूर्ण केल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याच्या झालाय. आपल्या कॉम्पिटिशन मध्ये होते बघा, तुम्ही एक भरतीची तयारी करत आहे, ती भरती आली नाही म्हणजे तुम्ही काय करताय? दुसरीकडे पडता का? तसं नाही करायचं. याचा वर्ष काय करायचं? आपलं पूर्ण 100% द्यायचं. म्हणजे कसं आहे की जेव्हा ही भरती येईल तेव्हा तुम्हाला कसं पूर्ण अभ्यास झालेला असं असायला पाहिजे. ठीक आहे, एक्सप्लेनेशन काय म्हणताय? जे आपल्याकडे आहे ते सोडून नसलेल्या गोष्टीच्या मागे लागू नये. ओके, चला ठीक आहे ना. हां बघा, हा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय? अ ड्रॉइंग मॅन कॅच ॲट अ स्ट्रॉ. म्हणजे काय? बुडत्याला काडीचा आधार. ठीक आहे, म्हणजे बघा मी सांगतो, हा जो तालाव आहे, ठीक आहे, तालाव आहे किंवा नदी पकडायची. ठीक आहे, हा नदीतून असा वाहत चाललेला आहे आणि इथे माहिती आहे का गवत उगललंय. हा वाहता वाहता काय केलं यांनी? असं गवताला पकडलं. म्हणजे काय होतं? बुडत्याला किंवा वाहत्याला काय झालं? कडीचं आधार. संकटात सापडलेला माणूस कोणत्याही छोट्या आधाराला कंटाळतो. ठीक आहे, नेक्स्ट. नेक्स्ट प्रश्न काय म्हटलंय? अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इज इन डीड. ठीक आहे, म्हणजे काय? गरजेला हात देतो तोच खरा मित्र. बघा, मैत्री तर खूप असते आणि मैत्रीमध्ये मित्रही सुद्धा खूप असतो, पण मित्र आपला असा असला पाहिजे की जो आपल्याला अडचणीमध्ये सहायता करेल. अडचणीमध्ये सहायता असली पाहिजे. ठीक आहे ना, अडचणीमध्ये सहायता करणारा पाहिजे. ठीक आहे ना, दोस्त खूप असतात. ठीक आहे, एक्सप्लेनेशन बघून घ्या याचं. जो मित्र कठीण प्रसंगी मदत करतो तोच खरा मित्र असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट. काय म्हटलंय? अ पेनी सेव्ड इन अ पेनी गेन. ठीक आहे ना, वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा. बघा मी तुम्हाला सांगतो, हे तुमची कमाई आहे. याच्यामधून जर तुम्ही एवढा पार्ट तुम्ही माहिती आहे का स्वतःसाठी किंवा जमा करत आहे. ठीक आहे ना, उधळपट्टी न करता तुम्ही जमा करत आहे. उधळपट्टी करणे म्हणजे कसं होते? बघा, जो फालतूचा खर्च असतो तो तुम्ही करत नाहीये आणि तो तुम्ही जमा करताय. म्हणजे काय होतं? एक प्रकारे तुम्ही एक्स्ट्रा पैसा कमवत आहे. म्हणजे काय होतंय? तुम्ही एक्स्ट्रा मनी अर्न करत आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा मनी अर्न करत आहे. बचत करणे हे पैसा कमावणे सारखेच असते, कारण जेव्हा तुम्हाला अडचण येते तेव्हा हाच पैसा तुम्हाला मदत करतोय. हा क्वेश्चन इकडे आलाय. ठीक आहे, इकडे सांगून देतो मी. ठीक आहे ना, बघा काय क्वेश्चन तर तिकडे गेला. ठीक आहे, त्याला सोडून देऊ, नेक्स्ट क्वेश्चन करून घेऊ. एक मिनिट गाईज. काय म्हटलंय? अ स्टिच इन द टाइम सेव्ह द 9. ठीक आहे ना, वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य मोठी हानी टळते. बघा, जर तुम्हाला काही कार्य करायचं आहे, जर तुम्ही आता जर बघा नगर परिषदची वेकेन्सी यायची आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही आतापासून जर त्याला अभ्यास देणं चालू केलं तर तुम्हाला काय होईल? समोर जे मग एकदम मोठा सिलेबस दिसतो ना, मग तो तुम्हाला एकदम छोटूसा वाटेल. आतापासून हळूहळू हळूहळू थोडा वेळ त्याला देत चला. ठीक आहे, ओके. एक्सप्लेनेशन काय? छोटी समस्या वेळेवर सोडवली तर भविष्यातील मोठी समस्या
टाळता येते. बघा तुम्ही जर आतापासून एक एक सब्जेक्ट जर कव्हर केले ना, मग तुम्हाला हे एकदम जी मोठी समस्या आहे ती एकदम वेळेवर तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. म्हणजे आपण ते ऐकलंय ना, जे चकाकते सर्व सोने नसते किंवा पितल सोने नसते. पितल सोने नसते किंवा जे चकाकते सोने. हा वाक्य कोणतं आहे? हा वाक्य मिश्र वाक्य आहे. ठीक आहे, सांगून दिलं मराठीमध्ये. चला ठीक आहे. एक्सप्लेनेशन काय, प्रत्येक सुंदर किंवा आकर्षक दिसणारी वस्तू नेहमीच मौल्यवान नसते. आठवण ठेवा, नेहमीच मौल्यवान असते का? नसते. आपण खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ॲज यू सॉ सो शॉल यूज रीप. म्हणजे काय, जे तुम्ही पेराल तेच उगवेल. ठीक आहे. म्हणजे बघा आतापासून जर तुम्ही नगर परिषदचा अभ्यास करणं चालू केला तर जेव्हा नगर परिषदचा रिझल्ट येईल ना, तेव्हा तुम्हाला त्याची खरी किंमत कळेल की तुम्ही काय पेरलं होतं. आणि जे तुम्ही पेराल किंवा जे तुम्ही स्ट्रॅटर्जी म्हणून अभ्यास कराल तेच तुम्हाला तुमच्या रिझल्टमध्ये दिसणार आहे. जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, बार्किंग डॉग सेल्डम बाईट. हे तुम्हाला माहित आहे. मराठी मीडिंग, कुत्रा भुंकणारे जे कुत्रे आहे कधी चावतात का? नाही. म्हणजे काय आहे की जो बरसने वाले बादल है वो कभी गरजते नहीं आणि गरजने वाले बरसते नाही. त्याच्या मिनिंग आहे. भुंकणारे कुत्रे चावत नाही. एक्सप्लेनेशन काय, जो खूप बोलतो आणि धमकी देतो तो सहसा कृती करतो का? नाही, ते फक्त वरवरचेच असते. चला नेक्स्ट काय म्हटलंय, बॅगर्स मध्ये काय होतं, भिकारी. बॅगर्स म्हणजे काय होतो, भिकारी. बॅगर्स कॅन बी चूसर्स. बघा भिकारड्याला निवडण्याचा हक्क नसतो. म्हणजे भिकाऱ्याला कसं आहे, रात्रीची पोळी दिली तर ती रात्रीचीच खावं लागते. तो असं नाही म्हणू शकत की मला सकाळची पोळी द्या म्हणून. जो त्याला भेटेल तो त्याला खावं लागेल. म्हणजे भिकेची भाकरी म्हणे शिडी का. ज्याला मदतीची गरज आहे त्याला अटी ठेवण्याचा निवडण्याचा काही अधिकार नसतो. ऑलरेडी तो अडचणीमध्ये आहे. जर तो म्हणेल की मला, म्हणजे बघा त्याला 10,000ची गरज आहे आणि तो म्हणेल की मला 20 लाख द्या, असं होऊ शकते का? नाही. म्हणजे जेवढा जेवढीची गरज आहे किंवा जेवढा अधिकार आहे तेवढंच बोलू शकतो. अधिकारापेक्षा तो जास्त मागू शकतो का? नाही. बघा हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बेटर लेट दॅन नेव्हर. बघा थोडंसं आपण लेट पोहोचलेलं चालते, कुठेही लेट पोहोचलेलं चालते. आपण जर लेट पोहोचताना किंवा घाई करताना जर आपण राहिलोच नाही तर मग त्या गोष्टीला अर्थच काय. म्हणून काय करायचं, घाई गर्दी काही नाही करायची. घाई गर्दी नाही करायची. जे पण जेवढा वेळ दिला त्या गोष्टीला आरामात थोडंसं लवकर निघायचं. मराठी मिनिंग काय, उशिरा का होईना पण केलेले चांगले, न करण्यापेक्षा उशिरा कधीही केलेलं चांगलं होतं. ठीक आहे. इकडे सांगून देतो, कोणतीही गोष्ट न करण्यापेक्षा उशिरा का होईना पण ती अधिक चांगले असते. म्हणून आठवण ठेवा, मेहनत नेहमी करावा. आज न उद्या तुम्हाला रिझल्ट मिळणार. मेहनत नेहमी करा, आज न उद्या रिझल्ट येणारच आहे. काय म्हणतात, बट ऑफ विदर फ्लॉक द टुगेदर. हा इझी आहे. हा माहिती का, इडियम्स मध्ये पण येतो आणि हा टीसीएसला खूपदा आलेला आहे. काय म्हटलंय, एकाच विचारांचे लोक एकत्र येतात, एकसारख्या स्वभावाची माणसे एकत्र जमतात. हे तर माहिती आहे तुम्हाला. जे समान माणसं असतात त्यांचे गुण काय होतात, लवकर जुळतात. समान स्वभाव, आवड किंवा विचार असलेले एकत्र असतात. नेक्स्ट हा पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे असतात ना नात्याची, रक्ताची नाते नाही का, त्याच्यावर डिपेंड आहे. ब्लड म्हणजे होते रक्त, थिकर म्हणजे होते मोठं. ठीक आहे. ब्लड इज थिकर दॅन द वॉटर. रक्ताचे जे नाते आहे ते पाण्यापेक्षा काय असते, नेहमी घट्ट असते. कारण ब्लडची जे कोटिंग आहे ना ते पाण्यापेक्षा जास्त म्हणजे थोडंसं स्ट्रॉंग असते. ठीक आहे ना. थिक असते किंवा मोठी असते. मोठी नाही, मोठी म्हणजे जाड असते. ठीक आहे ना. कौटुंबिक संबंध इतर कोणत्याही संबंधापेक्षा अधिक महत्त्वाचे असतात. मग बघा, जर तुमचा भाऊ आणि बघा एक भाऊ आणि एक दुसरा व्यक्ती, ह्या दोघांमधून तुम्हाला जास्त प्रेम कोण करत असेल, तो असेल तुमचा भाऊ. आणि वेळेवर जर मदत म्हणजे मॅक्झिमम तर भाऊच लवकर करणार. नेक्स्ट काय, चॅरिटी बिगिन्स इज ॲट होम. बघा दान धर्म नेहमी काय करायचं, अगोदर घरापासून सुरुवात करायची. म्हणजे काय, तो काय म्हणताय बघा, तुमच्याच घरी खायला नाही आहे, तुमच्याच घरी काय आहे, खायला नाही आहे आणि तुम्ही दुसऱ्याला वाटत आहे, हे काय होतं, हे चुकीचं आहे. अगोदर काय करायचं, दान धर्म आहे ना, पहिले आपल्या घरी बघून घ्यायचं की आपल्या घरी सगळं ओके आहे का. त्याच्यानंतरच दान धर्माला सुरुवात करायची. इतरांना मदत करण्याआधी स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणताय,
क्लीननेस इज द नेक्स्ट टू गोल्डनेस. ठीक आहे ना. स्वच्छता ही परमेश्वराची सेवा आहे. बरोबर आहे. स्वच्छतेचे महत्त्व देवाच्या भक्ती इतकेच आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, हा खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. बघा, तुमच्याकडे जेवढा कपडा आहे त्या साईजचाच तुम्ही कोट बनवू शकता. आठवण ठेवा. नाही तर तुमच्याकडे कपडा आहे 2 मीटरचा आणि तुम्ही कोटाचं माप घेतलं आहे 3-3.5 मीटरचा, असं होणार का? नाही. जेवढी तुमची ऐपत आहे तेवढेच तुम्ही खर्च करा. म्हणजे काय, अंथरून पाहून पाय पसरावे. आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा. नेक्स्ट, डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे हॅच. बघा, हा एक सरप्राईज आहे याच्यामधून. मग किंवा एक आई आहे, हे आईला बाळ होणार की मुलगी होणार हे कन्फर्म तुम्हाला माहित नाहीये, पण तुम्ही काय करा, ऑलरेडी ते बाळ यायचंच आहे आणि ऑलरेडी त्याचा बर्थडे साजरा करायला तुम्ही चालले गेले. असं होते का? नाही. पहिले बाळला तर येऊ द्या, बघू तर द्या की मुलगा होतो की मुलगी होतो, मग तुम्ही साजरा करा ना. अंडे फुटण्याआधीच पिल्ले मोजू नये, आधीच विड्याची पाने मोजू नये. हे दोन्ही महत्वाचे आहे. ठीक आहे. एखादी गोष्ट घडण्याआधीच तिच्या परिणामाची खात्री करून योजना करू नये. हा बघा, हा मी सांगतो, हा खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. म्हणजे काय आहे की तुमची सगळी जबाबदारी की आहे ना, सगळी जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकू नका. ठीक आहे ना. तुमची सगळी जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकू नका. किंवा काय होऊ शकतं, तुमचं सगळं पण जेवढ्याकडे अमाऊंट आहे तुमचं ते काय करा, एकाच बँकेत किंवा एकाच असं ठिकाणी ठेवू नका की जर डुबलं ते तुमचं कामच भारी. असं नाही झालं पाहिजे. काम भारी म्हणजे निगेटिव्ह मध्ये पैसा बुडतो ना, तसा होते तो. ठीक आहे. नेक्स्ट, हां काय म्हटलंय मराठी मिनिंग, एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नये. सांगितलं मी तुम्हाला की तुमचा जेवढा पण पैसा आहे तो तुम्ही एकाच ठिकाणी टाकू नका, कारण ही जर पॉलिसी किंवा ही जर बँकेत जर डुबली तर तुमचं पूर्णच काम भारी होऊन जाईल. नेक्स्ट, एक्सप्लेनेशन काय म्हटलंय, आपली सर्व मालमत्ता किंवा एकाच गोष्टीत गुंतवू नये, कारण नुकसान होण्याची शक्यता असते. नेक्स्ट काय म्हटलंय, इयरली टू बेड अँड इयरली टू राईज मेक अ मॅन हेल्दी अँड वेल्थी अँड वाईज. हे तर माहित आहे. जो लवकर झोपेल तो लवकर उठेल, आणि लवकर उठणे माहिती आहे काय होते, एक स्वास्थ व्यक्तीची हे आहे, निशाणी आहे किंवा ओळख आहे. ठीक आहे. लवकर निजेल लवकर उठेल त्याची आरोग्य धनसंपदा लागे. आणि एक मन पण आहे ना, सकाळी उठा आणि फिरायला जा, म्हणजे तुम्हाला कोणतीही गोष्ट म्हणजे हे करण्याचे टेन्शन नाही राहील आणि बॉडी पण तुमची मस्त राहील. काय म्हटलंय, लवकर झोपणे आणि लवकर उठणे आरोग्यासाठी संपत्ती, आणि हे जर तुम्हाला शाळेत दिलं असते, आरोग्य हीच संपत्ती आहे. ओके. चला नेक्स्ट. हे बघा, हे तेच गोष्टी आहे. एम्प्टी विजल्स मेक दॅट मोस्ट नॉईज. बघा, जे खाली असते ना शिटी तीच जास्त आवाज करते. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला काही काम सांगितलं, काम तर गेलं काहीच नाही, पण तो फालतूचे जे फोकणाऱ्या करतो ना त्या गोष्टीला म्हणतात. म्हणजे काम एक पण नाही आणि फालतूचं हे करतो. म्हणजे रिकाम्या घड्याला जास्त आवाज असतो. ज्याच्याकडे ज्ञान नाही, कौशल्य कमी आहे, ते जास्त काय करतात, बडबड करतात. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लेनिंग. ठीक आहे ना. प्रत्येक संकटात काहीतरी चांगलेले असतात. बघा, नेहमी म्हणतात की कुठं तरी तुटलं म्हणजे काही तुटलं तर ते जीवनात संपते, असं नसते. पण आठवण ठेवा, कधी कधी कुठलीही वस्तू कामात येते. बघा, कारण माहिती का, हा जो कोंबडीचं अंड आहे हा तुटेल तेव्हाच त्यामधून नवीन जीव बाहेर निघेल. कळलं. हा जो कोंबडीचं अंड आहे किंवा अंडी आहे हा तुटेल तेव्हाच त्यामधून नवीन जीव बाहेर निघेल. म्हणजे काय, प्रत्येक संकटात काहीतरी दडलेले असतातच. प्रत्येक वाईट किंवा दुर्दैवी परिस्थितीत काहीतरी सकारात्मक बाजू असते. नाण्याची 2 बाजू असते, फक्त तुम्हाला बघायला आली पाहिजे की ती कोणती बाजू बरोबर आहे. आठवण ठेवा. हा पण आपल्यासाठीच आहे. एव्हरी डॉग हॅज दिस द डे. म्हणजे काय, प्रत्येक कुत्र्याचा दिवस येतो आणि प्रत्येकाचा दिवस येतो. आज ठीक आहे ना, आज आपण अभ्यास करू. ठीक आहे, आज रिझल्ट नाही आला पण अभ्यास तर करते. आज दुसऱ्याचा रिझल्ट आला, उद्या आपला पण रिझल्ट येईल. उद्या आपला पण रिझल्ट येणारच, नक्कीच आहे. ठीक आहे ना. प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी होण्याची किंवा चमकण्याची संधी मिळतेच आणि मिळणारच. नेक्स्ट, फॅमिलियर. एक मिनिट गाईज. काय लिहिलं, फॅमिली ट्री ब्रीड ऑफ कंटेम्प्ट. अति ओळखीमुळे आदर कमी होतो. बरोबर आहे. बघा, एक व्यक्ती आहे, तुम्ही त्याच्या घरी दररोज 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 जाता, तर आठवण ठेवा एक दिवस तुमची तिथे इज्जत कमीच होणार आहे. ठीक आहे ना. इज्जत जर वाढवायची असेल तर कोणाच्याही घरात कमी जा. एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची जास्त ओळखीमुळे तिचा आदर कमी होतो. त्याला माहित आहे हा व्यक्ती हाच आहे म्हणून,
त्याच्यामध्ये नवीन काय असं होते मग ते. नेक्स्ट काय म्हटलं, फॉर्च्यून फोर्स, एक मिनिट गाईज क्वेश्चन खाली होतात, ठीक आहे ना. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, नशीब शूर लोकांच्या साथ देते. बघा फॉर्च्यून म्हणजे काय होते, नशीब किंवा फ्युचर, ठीक आहे ना. फेवर्स म्हणजे त्याचा साथ म्हणून घ्या, ठीक आहे ना. ब्रेव म्हणजे काय होते, साहसी. कळलं, हे ब्रेव आठवण ठेवा, हा पेपरमध्ये येतो, ठीक आहे ना. नशीब काय होते, फक्त शूर लोकांची साथ देते, बरोबर आहे. जे धाडसी असतात किंवा जे धोका पत्करू शकतात त्यांनाच नशीब साथ देते. नेक्स्ट, गॉड हेल्प थोस हू हेल्प दिमसेल्फ, देव त्याला मदत करतो जो स्वतःची मदत करतो. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की नगर परिषदची वेकेन्सी जेव्हा पण येऊ द्या, तुम्ही आतापासून अभ्यासाला लागा. समजलं, नगर परिषदची एक्झाम जेव्हा यायची तेव्हा येईल, पण तुम्ही आतापासून अभ्यासाला लागा की जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुमचं 60 to 70% अभ्यास रेडी झालेला पाहिजे, ठीक आहे. ओके, परमेश्वर फक्त त्यांनाच मदत करतो जे स्वतःमध्ये प्रयत्न करतात. हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये पण आणि आपल्या जीवनामध्ये आणि टीचर्सला पण. काय म्हटलं आहे, हॅड मेक अ वेस्ट म्हणजे काय होते, अति घाई संकटात नाही. अति घाई संकटात नाही. घाई संकटाचे कारण बघा काय, एक मिनिट, जे घाई आहे ते संकटाचे कारण आहे आणि घाईने जे काम करते ते नेहमी बिघडते, ठीक आहे ना. घाईचं काम कोणाचा, तो असतो राक्षसाचा. घाईने काम केलेले काम बिघडते किंवा त्यात चूक होण्याची शंका असतो. हे इम्पॉर्टंट आहे. ऑनेस्टी म्हणजे होते इमानदारी, ठीक आहे ना. त्याला आपण प्रामाणिकपणा सुद्धा म्हणू शकतो. प्रामाणिकपणा आठवण ठेवा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, ठीक आहे ना. आठवण ठेवा, हा जो क्वेश्चन हा आर्टिकलला सुद्धा येतो. म्हणजे कसं असं राहते, ऑनेस्टी इज द, इथे द च्या ठिकाणी टाकायला लागतं. आठवण ठेवा, ही बेस्ट, ही काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्री सोबत नेहमी द येतो, ठीक आहे. प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम उदाहरण आहे, ठीक आहे ना. नेहमी प्रामाणिक राहणे ही दीर्घकाळात फायदेशीर आहे. एक मिनिट गाईज. नेक्स्ट प्रश्न काय म्हणताय, इट्स नेव्हर टू लेट टू मेंड, ठीक आहे ना. सुधारणा करण्यासाठी कधी उशीर होत नाही, ठीक आहे ना. तुम्ही आजपासून सुद्धा स्वतःमध्ये सुधारणा करू शकता. तुम्ही आजपासून सुद्धा स्वतःमध्ये सुधारणा करू शकता. कल करे तो आज कर, आज करे तो अभी. चुका सुधारण्यासाठी किंवा परिस्थिती बदलण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. फक्त तुमचं महत्व किंवा तुमची मनाची स्थिती किती आहे ते महत्वाचं असते. बघा, इट इज नो यूज क्राईंग टू ओट फील्ड म्हणजे काय होते, तेव्हा बोलते ना, चिडिया चुग गई खेत अब क्या करणार, तशीच गोष्ट आहे. सांडलेल्या दुधावर रडण्यात अर्थ नाही. तुम्हाला माहित आहे का, नगर परिषदचा रिझल्ट आला आणि तुम्हाला असं वाटलं की त्यामध्ये माझं काहीही होणार नाही. म्हणजे काय होतं की वेळ गेल्यावर तुम्ही काम करायला सुरुवात केली होती. वेळ गेल्यावर तुम्ही काम करायला सुरुवात केली, असं नाही. आता तुमच्याकडे वेळ आहे भरपूर. घडलेल्या वाईट घटनेत पश्चाताप करत बसण्यात काहीही उपयोग नाही, कारण काही रिझल्ट मिळणारच नाहीये तुम्हाला, ठीक आहे ना. नेक्स्ट, आता माहिती आहे तुम्हाला, नॉलेज इज पॉवर, ज्ञान आहे तुमच्याकडे, तुमचं पेमेंट पण भरपूर होणार आणि समाजात इज्जत पण भरपूर आहे, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, मराठी मिनिंग, ज्ञान ही शक्ती. एक्सप्लेनेशन काय, ज्ञान हे व्यक्तीला सामर्थ्यवान बनवते. ज्ञान हे व्यक्तीला सामर्थ्यवान बनवते. नेक्स्ट काय म्हटलंय, लॉटर इज द बेस्ट मेडिसिन, माहिती आहे ना. नेहमी हसत राहा, नेहमी हसत राहा. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे. हसणे हे आरोग्य आणि मानसिक समाधानासाठी खूप महत्वाचे आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, लुक बिफोर युअर लिप, विचार करून कृती करा. पाऊल टाकण्यापूर्वी विचार करा. बरोबर आहे. बघा, तुम्ही जर कुठचा फॉर्म भरत आहे, तुम्ही राहता नागपूरला आणि फॉर्म भरला औरंगाबादचा आणि मग माहीत चाललं की मी फॉर्म टाकला तर औरंगाबादला आणि कट ऑफ गेली नागपूरची कमी, असं नाही झालं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही कृती करणार आहे अगोदर त्याबद्दल विचार करून घ्या की ती बरोबर आहे की चुकी आहे, ठीक आहे. एक्सप्लेनेशन काय, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी नीट विचार करावा. ओके. नेक्स्ट काय म्हटलंय, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. आठवण ठेवा, ही नेसेसिटी म्हणजे काय होते, गरज, ठीक आहे ना. मदर माहिती आहे, इन्व्हेन्शन म्हणजे काय होते, शोध. आठवण ठेवा, जेव्हा तुम्हाला कशाची गरज असते तेव्हाच माहिती आहे का नवीन नवीन गोष्टीची काय होते, शोध होत असतात. गरज ही शोधाची जननी आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज भासते तेव्हाच नवीन शोध लागतात.
बघा, नो पेन नो गेन. जेव्हापर्यंत तुम्ही मेहनत करणारच नाही तर तुम्हाला काहीतरी गेन होणार का? तुम्हाला काहीही प्राप्त होणारच नाही. आठवण ठेवा, मेहनत हीच महत्त्वाची आहे. आतापासून मेहनत करा. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. एक्सप्लेनेशन, काही मिळवण्यासाठी कष्ट करणे आवश्यकच आहे. हा नीती का रूल आहे. ठीक आहे, नैसर्गिक रूल आहे हा. नेक्स्ट काय म्हटलंय, वन मॅन ट्रॅश युअर अनदर मॅन ट्रेजर. एकाची घाण दुसऱ्याची धन असते. बिलकुल बरोबर आहे. बघा मी सांगतो, एक व्यक्ती आहे, त्याने थोडंसं खाल्लं आणि बाकी फेकून दिलं. ह्या याच्यासाठी घाण झाली, पण बाकी जो गरजू व्यक्ती आहे, ज्याला भूकलेली आहे, त्यासाठी काय हा महत्वाचं धन आहे. जी गोष्ट एका व्यक्तीसाठी निरुपयोगी आहे ती दुसऱ्यासाठी मौल्यवान असू शकते. हा सगळ्यात माझा लाईफचा मोस्ट इम्पॉर्टंट. काय म्हटलं, प्रॅक्टिस मेन सॉरी तो दुसरा आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस मेक्स अ परफेक्ट. तो पण लागू होतो. सराव परिपूर्ण नियम म्हणतो. आठवण ठेवा, सराव खूप महत्वाचा आहे काही जीवनात करायसाठी. ठीक आहे ना, सतत सराव केल्याने कोणतेही काम होते परिवर्तन. ठीक आहे, आजच्यासाठी मग आपण एवढंच राहू देऊ. आपल्याला खूप म्हणजे याच्यामध्ये किती 500 प्लस आहे. आपण 50 जवळपास काही केले. अजून समोर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू. ठीक आहे, चला बाय. हॅलो गाईज, आय एम कमल. आज आपण एंट्रन्स करणार आहे. ठीक आहे, काय करणार आहे आज आपण, एंट्रन्स करणार आहे वर्ड. ठीक आहे ना, आपलं बघा, आठवण ठेवा, ही जर फाईल जर कोणाला घ्यायची आहे, ठीक आहे, आपली याच्यामध्ये माहिती आहे का, वन वर्ड आहे, इडियम्स आहेत, एंटोनेम्स आहेत, सॅनोनेम्स आहेत, स्पेलिंग मिस्टेक आहे, प्रोवेब्स आहेत आणि रूट्स वर्ड्स आहेत. हे सगळं तुम्हाला माहिती आहे का, 10,000 प्लस प्रश्न आहे. किती? 10,000 प्लस प्रश्न आहे. ठीक आहे, आणि फाईलची ई बुकची रेट आहे फक्त 51 रुपीज. ठीक आहे, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आणि माझा नंबर तुम्हाला सांगून देतोय, जस्ट 1 मिनिट. नंबर आहे माझा 7719915057. हा माझा नंबर आहे व्हॉट्सअप. याच्यावर तुम्ही कॉल किंवा मला व्हॉट्सअप करू शकता. ही PDF तुम्हाला मी लगेच देऊन देईन. चला बघू काय म्हणताय. पहिला प्रश्न बघा, वर्ड कोणता आहे, आठवण ठेवा. बघा मी सांगतो कसं आहे. हा राहील रँक, कोणत्या नंबरचा आहे तो. हा राहील वर्ड आणि हा राहील मेन वर्ड. ठीक आहे, म्हणजे याचं मिनिंग काय, हा फर्स्ट वर्ड आहे फक्त, आणि हा जर मेन मिनिंग आहे. एनिशियंट, एनिशियंट म्हणजे काय होते, पुराणा, पुराणा आहे. ठीक आहे, पहिला ऑप्शन कोणता दिलाय तुम्हाला, मॉडर्न. हा असू शकते का, नाही. हा याचं काय होणार, अपोजिट होऊन जाणार. ठीक आहे, हा याचा विरुद्धार्थी होऊन जाणार. नेक्स्ट कोणता आहे, जुना. हा याचा होऊ शकतो समानार्थी. ठीक आहे, हा याचा काय होऊ शकतो, हा पण समानार्थी होऊ शकतो. नेक्स्ट काय आहे, प्राचीन. हा पण सुद्धा काय झालं, याचं समानार्थी. ठीक आहे, आपल्याला काय विचारलंय त्यांनी, विरुद्धार्थी विचारलंय. ठीक आहे, एक मिनिट लक्षात ठेवा. बघा, हा पुराणा झाला. ठीक आहे ना, हा याचा काय झाला, विरुद्धार्थी झाला. ठीक आहे ना, आधुनिक. हा सुद्धा काय झाला, याच्या समानार्थीच झाला. आणि हा पण सुद्धा काय झाला, समानार्थी. आणि हा पण सुद्धा काय झाला, समानार्थी. म्हणजे काय, हा पण पुराणाच होईल. हा प्राचीन म्हटलं तर हा सुद्धा पुराणा, प्राचीन. हा सुद्धा पुराणा होईल. आणि ऐतिहासिक, हा इतिहासात घडलेला आहे ना, हा सुद्धा काय होईल, पुराणाच होऊन जाईल. ठीक आहे, मग याचा ऑप्शन कोणता आहे, हा मॉडर्न. हा आपला आज आन्सर होऊन जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं दिलंय बघा, एक्सप्लेनेशन करून स्पष्टीकरण. एनिशियंट म्हणजे प्राचीन आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक किंवा नवीन. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, टू वर्ड. फ्रेझिल. फ्रेझिल म्हणजे काय होते, एकदम ढिसूळ, ढिसूळ किंवा माहिती का, एकदम असं हलकं. नाही का, बिस्किट कसं असतो आपलं बिस्किट, त्याला थोडंसंही दाबलं की तो पटकन तुटून जातो. ठीक आहे, त्याच प्रकारचा आहे ढिसूळ. ठीक आहे, याचा वर्ड काय आहे, फ्रेझिल. फ्रेझिल म्हणजे फर्स्ट वर्ड काय आहे, कमजोर. ठीक आहे ना, हा याचा काय होऊन जाईल, समानार्थी होऊन जाईल. त्याच्यानंतर डेलिकेट. डेलिकेट हा सुद्धा काय होऊन जाईल, याच्या समानार्थी. म्हणजे काय, नाजूक. फ्रेझिल म्हणजे सुद्धा ढिसूळ किंवा नाजूक होतो. आठवण ठेवा, नाजूक. जो हलका असतो किंवा थोडासाही धक्क्याने काय होऊन जातो, तो तुटून जातो. ठीक आहे, नेक्स्ट स्ट्रॉंग. हा आपला आन्सर आहे. म्हणजे काय होतं, ढिसूळच्या विरुद्धार्थी काय होऊन जाईल, मजबूत. आणि ब्रिटल हा सुद्धा ढिसूळ. बघा याच्या बघा, मी सांगतो तुम्हाला. हे जो फ्रेझिल आहे, ठीक आहे ना, फ्रेझिल, याचे समानार्थी कोणकोणते, फ्रेझिल झाला, वीक झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर डेलिकेट. ठीक आहे, आणि ब्रिटल. आठवण ठेवा, ब्रिटल. ठीक आहे ना, ब्रिटल. हे सगळे काय झाले, याचे समानार्थी झाले. हे वाचून घ्या तुम्ही. फ्रेझिल म्हणजे नाजूक आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. बघा तिसरा ऑप्शन काय दिलाय, इनोसेंट. इनोसेंट म्हणजे काय होते, एकदम साधारण व्यक्ती, किंवा आपण ज्याला म्हणतो ना, त्याला भोला भाला,
असा व्यक्ती किंवा आपण ज्याला सहज फसवू शकतो, सहज ज्याला आपण काय होतो सहज फसवणूक करू शकतो ज्याची, त्याला म्हणजे असं काही कळत नाही, एकदम साधा माणूस, ठीक आहे, विनम्र किंवा नम्र माणूस, ठीक आहे ना. आता याचा विरोधार्थी काय होईल, दोषी. हा समजेल, कारण हा एकदम साधारण माणूस आहे आणि हा काय गिल्टी, दोषी म्हणजे काय होतो दुसऱ्याला फसवणारा, दुसऱ्याला काय होऊन जाईल तो फसवणारा, ठीक आहे, दुसऱ्याला फसवणारा. हा तुमचं आन्सर झाला. नेक्स्ट काय, प्युअर. प्युअर म्हणजे काय होते शुद्ध, ठीक आहे, प्युअर म्हणजे काय होते शुद्ध किंवा ॲपल आपण याला ओरिजिनल सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट काय, हार्मलेस म्हणजे काय होते अशी व्यक्ती किंवा असं काही की जे तुम्हाला नुकसान नाही देत, नुकसान नाही देत, ठीक आहे. नेक्स्ट काय, नेव. नेव म्हणजे काय होते भोळा, एकदम साधारण व्यक्ती, ठीक आहे, गलिबल सारखा, गलिबल, ठीक आहे. हे तुम्ही वाचून घेता. चला नेक्स्ट काय इथे सांगून देतो. फोर्थ वर्ड विचारलंय एक्सपेंड. एक्सपेंड म्हणजे काय होते, काहीही बघा, ही वस्तू आहे त्याला आपण ताणणे किंवा वाढवणे किंवा लांबवणे असंही म्हणू शकतो, लांबवणे, ठीक आहे. एक्सपेंड, ठीक आहे. वाढ म्हणजे काय होते रुंद करणे. हा छोटा म्हणजे हा तिचा आपला आन्सर होऊ शकते. नेक्स्ट ऑप्शन बघू घेऊ आपण पहिले कोणकोणते ऑप्शन आहे, कारण ऑप्शनवरच आहे. बघा नेक्स्ट काय, स्ट्रेच. स्ट्रेच म्हणजे सुद्धा काय होते ही अशी छोटी वस्तू त्याला आपण काय करतो ताणतो, त्याला धरून नाही का, असं छोटंसं त्याला लहान वस्तूला काय होतं ताणतो, हा स्ट्रेच म्हणजे ताणणे झाला. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय होते कॉम्प्रेस. कॉम्प्रेस म्हणजे काय होते दाबणे किंवा त्याला काय होते कमी करणे, ठीक आहे. आठवण ठेवा, एक्सपेंडच्या विरुद्धार्थी हा बरोबर राहील. एक्सपेंड म्हणजे काय होते वाढवणे आणि आकुंचन म्हणजे काय होते कमी करणे किंवा आकुंचन पावणे, ठीक आहे. इनलार्ज म्हणजे काय होते मोठा करणे, इनलार्ज, ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉम्प्रेस हा दोन्ही येऊ शकते आन्सर मध्ये, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं, एक्सपेंड. एक्सपेंड म्हणजे काय होते विस्तार करणे आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे किंवा कॉम्प्रेस म्हणजे काय होते आकुंचन पावणे, ठीक आहे. बघा नेक्स्ट काय म्हटलं, पाचवं वर्ड ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट मध्ये आठवण ठेवा हा नेहमी होते आशावादी. आणि आपल्याला हेच राहायचं आहे आशावादी नेहमी, आठवण ठेवा तुम्ही पण हेच राहा, ठीक आहे. नेक्स्ट काय, रिअलिस्टिक म्हणजे जे रिअल आहे ते गोष्टीला रिअल मानणार, ठीक आहे. पॅसिमिस्ट हा होते निराशावादी, हे बनायचं नाही कधी जीवनात. निराशावादी म्हणजे कसं ते की नगर परिषदची एक्झाम कोण घेणार, केव्हा येणार, आतापासून अभ्यास करून काय करू, हे झालं निराशावादी, हे आपलं काही कामाचं नसते. आयडियलाइज हा म्हणजे आदर्शवादी असते आणि ड्रीमर म्हणजे काय होतं स्वप्न पाहणारा. तर आपला आन्सर काय होऊन जाईल, तो आन्सर होऊन जाईल आपला पेसिमिस्ट, ठीक आहे ना. हा जो आशावादी असतो याच्या विरुद्धार्थी काय होऊन जाईल तो निराशावादी, हा कधीही बनायचा नाही, हा बनायचा ऑप्टिमिस्ट. हा नेहमी काय असतो पॉझिटिव्ह असतो, ठीक आहे. आणि पेसिमिस्ट का असतो, हा असतो निगेटिव्ह नेहमी, ओके. याच्यामध्ये दिलाय ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी, ठीक आहे, आणि पेसिमिस्ट म्हणजे काय होतो निराशावादी. हे तुम्ही वाचलं असेल ना, एरोप्लेन अरायव्हल, ठीक आहे ना. अरायव्हल म्हणजे काय होते निघणे, ठीक आहे. बघा नेक्स्ट काय, डिपेचर. डिपेचर म्हणजे काय होते प्रस्थान, ह्याचा विरुद्धार्थी, हा प्रस्थान करणे, हा येणे होते अरायव्हल, आणि प्रस्थान म्हणजे काय होते निघणे किंवा जाणे किंवा निर्गमन करणे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर कमिंग. कमिंग याचं काय होऊन जाईल समानार्थी शब्द म्हणजे येणे. इंटरेस्ट म्हणजे काय होते प्रवेश, आपली असते इंटरेस्ट फिश असते ना तसं. ॲडव्हेंट. ॲडव्हेंट म्हणजे काय होते आगमन किंवा प्रादुर्भाव. हा याच्याच होते मी सांगून बघा, हे जे आहे ना याचे अरायव्हलचे हा पण इथे समानार्थी होऊ शकते, हा पण आणि हा पण आणि हा पण, हा फक्त विरुद्धार्थी होईल, हा का होईल विरुद्धार्थी होईल, ओके. चला नेक्स्ट, एक मिनिट. चला हा नेक्स्ट वर्ड आहे वर्च्यू, ठीक आहे ना. हा तुमच्यासाठी हा इझीच आहे. वर्च्यू म्हणजे काय होते एकदम डेली वर्ड आहे. गॉडनेस म्हणजे काय होते तुमच्या चांगुलपणा. व्हॉइस म्हणजे काय होते तुमच्या बॉडीमध्ये जे दुर्गुण असतात, जे कामाचे नसते, किंवा व्यसन म्हणजे नसतं का दारू पिणे, खराब वगैरे खाणे, नाही का, हे व्यसन झाले. आणि मॉरॅलिटी हे तुमची काय झाली नैतिकता. आणि ऑनेस्टी म्हणजे इमानदारी, ठीक आहे ना. आणि वर्च्यू मला तुम्ही सांगा काय होते, इझीच आहे, ठीक आहे. चला आपण तोपर्यंत नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. ते बघा जाऊ त्याच्यामध्ये वर्च्यू म्हणजे काय होते सद्गुण, आणि याचा विरुद्धार्थी काय झालं आठवण ठेवा. सद्गुण म्हणजे काय होते जे तुमच्या बॉडीमध्ये चांगले गुण असतात, हा पॉझिटिव्ह मध्ये येते वर्च्यू, ठीक आहे. वर्च्यू कशामध्ये येते पॉझिटिव्ह मध्ये, आणि सद्गुण आणि जे व्हॉइस आहे ते कशामध्ये तो निगेटिव्ह फॉर्म मध्ये जातो, ठीक आहे. नेक्स्ट काय आहे जनरस. आठवण ठेवा जनरस म्हणजे काय होते एकदम
दयाळू व्यक्तीसारखा, ठीक आहे ना. काइंड म्हणजे काय होते, दयाळू. आणि स्वार्थी हा झाला याचा विरुद्धार्थी. स्वार्थी म्हणजे काय होते, फक्त स्वतःचाच विचार करणारा, स्वतःचाच विचार करणारा, ठीक आहे. लिबरल म्हणजे काय होते, उदारवादी. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे लिबरल, ठीक आहे ना. त्याच्यानंतर फिलॅन्थ्रॉपिस्ट हा मस्त होते परमार्थ प्रेमी, ठीक आहे. ठीक आहे ना. फिलॅन्थ्रॉपिस्ट फिलॅन्थ्रॉपिक आहे. जनरस झाला आपला दयाळू, हा याचा काय झाला, समानार्थी झाला, ठीक आहे. चला याचा आन्सर बघून घेऊ. याचा आन्सर काय आहे, याचा आन्सर आहे सेल्फिश. सांगितलं ना तुम्हाला, दयाळूचा व्यक्ती होणार त्याला सेल्फिश, त्याला दुसऱ्याची दया येते का नाही, हा फक्त काय होते आपलाच पोट भरण्याचा विचार करणार. जनरस म्हणजे काय होते उदार, आणि सेल्फिश म्हणजे स्वार्थी. ओके. बघा नेक्स्ट का दिलाय तुम्हाला, शॅलो. शॅलो म्हणजे काय होते, उथळ. शॅलो म्हणजे काय, उथळ पाण्याला खळखळाट फार, तेच आहे. सुपरफिशियल हा पण वरवर जे हा याच्या समानार्थी झाला, हा वरवर जाईल, ठीक आहे ना. शॅलो म्हणजे काय होते, वरवर. आणि डीप खोल हा झाला याचा विरुद्धार्थी, म्हणजे हा झाला आपला आन्सर, ठीक आहे ना. डीप म्हणजे काय होते, गहराई, ठीक आहे ना. नेक्स्ट काय म्हटलं, हॉलो. हॉलो म्हणजे काय होते, पोकळ. बघा हा जो पोकळ खांब आहे ना, इकडे तिकडे आवाज येऊ शकतो, हा झाला पोकळ. आणि ब्रॉड आपण म्हणतो ना, खूप ब्रॉड आहे, खूप म्हणजे काय रुंद आहे, खूप मोठा किंवा छोटा चौडाई आहे, ठीक आहे. तर आन्सर काय होऊन जाईल, डीप. हा तुम्हाला वर्डचे मिनिंग समजले. ओके. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल. आर्टिफिशियल म्हणजे काय होते, कृत्रिम किंवा नैसर्गिक नाही, किंवा नैसर्गिक नाही असं होते, ठीक आहे ना, आर्टिफिशियल. त्याच्यानंतर मेनमेड हा होते मानवनिर्मित, ठीक आहे ना. मानवनिर्मित म्हणजे काही वस्तू ना, हा होते नॅचरल, हाच आपला आन्सर आहे. कारण बघा ना, हे आर्टिफिशियल आहे, याला मानवाने निर्माण केलेलं आहे. आणि नैसर्गिक म्हणजे कसं, जे झाड आहे, झाड आपण निर्माण करू शकतो का, नाही, ते नैसर्गिकरित्या झालेलं आहे, ठीक आहे. आणि फेक म्हणजे काय होते, बनावट. हा बघा कृत्रिम आर्टिफिशियलच्या समानार्थी होऊ शकते, हा फेक सुद्धा होऊ शकते, कारण फेकच मानव बनवतो, ठीक आहे. बघून घ्यायचं स्पष्टीकरण, आर्टिफिशियल कृत्रिम आणि नॅचरल. नॅचरल म्हणजे काय होतं, नॅचरल. नेक्स्ट वर्ड आहे गिगॅन्टिक. गिगॅन्टिक म्हणजे होते भव्य, ठीक आहे. इकडे येऊन जाईल समोर. गिगॅन्टिक म्हणजे काय होते, भव्य, ठीक आहे. नेक्स्ट काय, ह्यूज. ह्यूजचं काय होऊन जाईल, गिगॅन्टिकच्या समानार्थी होईल, ठीक आहे ना. टिनी हाच आन्सर होऊन जाईल, कारण गिगॅन्टिक म्हणजे काय होते, खूप मोठा. आणि टिनी म्हणजे काय होते, एकदम छोटूसा, लहानपाट, अति लहान. इनॉर्मस हा सुद्धा याचं काय होऊन जाईल, ह्यूजचं. आणि त्याचं गिगॅन्टिकचं काय होणार, समानार्थी. आणि लॉर्ज मोठा हे सुद्धा काय होणार, समानार्थी. अति लहान हा काय होऊन जाईल, याचा विरुद्धार्थी. नेक्स्ट बघा वर्ड काय आहे, एबोलिश. एबोलिश म्हणजे काय होते, नष्ट करणे. नष्ट करणे, संपवणे, नष्ट करणे, संपवणे, ठीक आहे, असं होते. म्हणजे किंवा एंड करणे. बघा एंड आलाय, हा सुद्धा समानार्थी होईल. नेक्स्ट काय, क्रिएट. क्रिएट म्हणजे काय होते, निर्माण करणे. क्रिएट म्हणजे काय होते, निर्माण करणे. अॅन्युअल म्हणजे काय होते, अॅन्युअल बघा तो एक रद्द करणे सुद्धा, आणि एक आपला अॅन्युअल म्हणजे काय होतो, कॅन्सल करणे सुद्धा होतो, ठीक आहे. आणि दुसरा अॅन्युअल काय होतो, वार्षिक, ठीक आहे ना. डिस्ट्रॉय म्हणजे काय होते, नाश करणे. आपला आन्सर काय झाला, क्रिएट करणे. बघा नेक्स्ट आहे रेअर. रेअर म्हणजे काय होते, फक्त कधी कधी, ठीक आहे ना. स्केअर हा इथे समानार्थी होऊ शकतो. दुर्मिळ म्हणजे, रेअर म्हणजे कधी कधी मिळणारा ना, तोच तो झाला. आणि सेल्डम मध्ये सुद्धा क्वचितच होतो. आणि कॉमन म्हणजे कसं, नेहमी प्रचलित, ठीक आहे ना. युनिक म्हणजे विचित्र, ठीक आहे. तर याचा आन्सर काय मी सांगितलं ना, कॉमन. हा बघा, हा नेहमी होतो, आणि सॉरी हा कधी कधी होतो, आणि क्वचित म्हणजे सॉरी कॉमन म्हणजे हा डेली, जे आपलं डेली जनरलच आहे. चला नेक्स्ट आहे ब्लेसिंग. ब्लेसिंग म्हणजे काय होते, हे होते आपण काय म्हणतो, आशीर्वाद सारखं. आशीर्वाद सारखं नाही, आशीर्वाद असं नाही लिहित. आशीर्वाद कसं लिहिलं जाते, आशीर्वाद असं लिहिलं जाते, आठवण ठेवा, आशीर्वाद, ठीक आहे. बूम म्हणजे काय होते, वरदान. हा बघा, हा काय आशीर्वाद आहे, म्हणजे शाप का होईल याचा, कर्स म्हणजे काय होईल, शाप. तो म्हणतो ना, तुम्हाला शाप देऊ नकोस, ठीक आहे ना. फेवर म्हणजे काय होते, कृपा. ओके, हा झाला क्रस आपला आन्सर, ठीक आहे. नेक्स्ट हा बघा, विंडिकेशन हा सुद्धा आशीर्वाद होते, ठीक आहे ना. ब्लेसिंग, ठीक आहे ना. चला नेक्स्ट,
नेक्स्ट म्हणजे काय, कन्सिल. आठवण ठेवा, हा सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड आहे. कन्सिल. कन्सिल म्हणजे काय होते, हाईड करणे. कन्सिल म्हणजे काय होते, हाईड करणे किंवा लपवणे असं होतं. ठीक आहे. हाईड म्हणजे काय होते, लपवणे. कन्सिल हा झाल्याच्या समानार्थी. त्याच्यानंतर डिस्ग्रीस म्हणजे काय होते, वेश बदलणे. डिस्ग्रीस म्हणजे काय होते, वेश बदलणे. हा झाला आपला आन्सर. बघा, लपवण्याचा विरुद्धार्थी काय होईल, उघड करणे म्हणजे काय होते, ओपन करणे. आणि सप्रेस म्हणजे काय होते, दडपून टाकणे. ठीक आहे ना. नेक्स्ट वर्ड आहे बघा. नेक्स्ट वर्ड काय, ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट म्हणजे काय होते, सहमती. सहमत होणे कोणत्या व्यक्तीशी किंवा सहमती किंवा त्याला होकार देणे. किंवा त्याला होकार देणे. आता बघा, पहिला वर्ड कोणता आहे, ऍग्री. ऍग्री म्हणजे सहमत. हा याचं काय होऊन जाईल, समानार्थी. दुसरा दिलाय रिजेक्ट. हा काय म्हणजे आपण सहमत देणे. आणि सहमतीच्या विरुद्ध काय होतं, नाकारणे. म्हणजे मला ही गोष्ट तुला द्यायची आहे का नाही द्यायची आहे, म्हणून ऍक्सेप्ट. ठीक आहे ना. रिसीव्ह हा सुद्धा याच्या समानार्थी होऊ शकतो. कारण बघा ना, कोणतीही गोष्ट जर आपण ऍक्सेप्ट करतो, म्हणजे डिलिव्हरी आला त्याच्या आपण पार्सल आपण ऍक्सेप्ट केलाय. ऍक्सेप्ट केला म्हणजे काय केलं आपण, त्याला प्राप्त केलाय. बघा, ऑलो हा सुद्धा काय होईल, याचा समानार्थी होईल. म्हणजे काय होणे, परवानगी किंवा सहमती देणे. परवानगी किंवा सहमती देणे. नेक्स्ट, हा सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ब्रेव. ब्रेव म्हणजे काय होते, साहसी. त्याला आपण शूर सुद्धा म्हणू शकतो. बघा, ब्रेव आणि करेजियस हे नेहमी काय होऊन जाईल, समानार्थी होऊन जाईल. हा बोल्ड. बोल्ड सुद्धा धाडसी आणि हिरोईक. आठवण ठेवा, ब्रेव, शूर, धाडसी आणि वीर हे तुमचे काय झाले, समानार्थी. आणि टिमिड म्हणजे काय होतो, भित्रा. याला आपण डरपोक सुद्धा म्हणू शकतो. याला आपण डरपोक सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. इकडे येऊन जा. नेक्स्ट. नेक्स्ट वर्ड आहे चॉस. चॉस म्हणजे काय होतो, आपल्याला आपण कॉस सुद्धा म्हणू शकतो. हा होतो गोंधळ. चॉस म्हणतो मॅक्झिमम वेळेला. ठीक आहे ना, गोंधळपणा किंवा जिथे अव्यवस्थितपणा असतो ना, त्यालाच म्हणतो. बघा, नेक्स्ट डिसऑर्डर. हा याच्या समानार्थी होऊ शकतो. कन्फ्युजन हा सुद्धा गोंधळ. ठीक आहे. कॉस म्हणजे काय होतं, अव्यवस्थता, गोंधळ किंवा अराजकता. हे तिघे याचे काय होऊन जाणार, समानार्थी होणार. ठीक आहे. डिसऑर्डर, कन्फ्युजन आणि अनार्की. अनार्की म्हणजे काय होतं, अराजकता. तिथे म्हणजे कसं आहे, व्यवस्था नसते. व्यवस्था नसते. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय, जिथे सगळं वस्तू काय म्हणजे बरोबर आहे. हाच आपला आन्सर झाला. ठीक आहे. नेक्स्ट. काय म्हटलंय, एक मिनिट गाईस, इकडे समजून जरा. डिफेक्ट. बघा, डिफेक्ट म्हणजे काय होते, कोणत्याही गोष्टीची कमतरता किंवा कमीपणा किंवा उणिवा. आठवण ठेवा, डिफेक्ट म्हणजे. ठीक आहे. त्याच्यानंतर शॉर्टेज. शॉर्टेज सुद्धा काय होते, कमतरता की आपल्या बॉडीमध्ये किंवा काही गोष्टीमध्ये कमतरता असेल. ऍक्सेस. ऍक्सेस म्हणजे कमतरता होणार का नाही, ऍक्सेस ह्याच्या विरुद्धार्थी होऊन जाईल. त्याचं मिनिंग काय होतं, अतिरिक्तम. म्हणजे जे आपल्याला पाहिजे पर्याप्त पेक्षा जास्त होते. पर्याप्त पेक्षा जास्त. ठीक आहे. पर्याप्त पेक्षा जास्त म्हणजे काय, मग काय, लॉस, नुकसान. हात काय होणार, आणि हा याच्यात सुद्धा समानार्थी होऊन जाईल डिफ्लेक्टचा. ठीक आहे. लॉस म्हणजे काय होणार, नुकसान. हा पण होऊ शकते, कारण बघा, कमतरता होते म्हणजे काय होते, बॉडीमध्ये लॉस होत आणि नुकसान होत चाललेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इलास्टिक. एक मिनिट सांगतो बघा. नेक्स्ट आहे इलास्टिक. इलास्टिक म्हणजे काय होते, असं एकदम साधा व्यक्ती किंवा याला आपण साधा व्यक्ती तर म्हणू शकत, किंवा याला साधी गोष्टी किंवा हाच्या लवचिकता. लवचिकपणा असतं. आपण ज्याला, जसं आपलं रबड आहे, रबडला आपण असं ताणून तर ते काय होते, ते ताणते. म्हणजे काय, ते तर लवचिकतापणा जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे काय होतं, इलास्टिक म्हणजे लवचिक. फ्लेक्झिबल हायचे काय होणार, समानार्थी होऊन जाणार रिजिड. हा बघा, कठोर. याला आपण जसं वाकवलं तसं वागते. पण तुम्ही जर हिरा घेतला आणि त्याला जर वाकवण्याचा प्रयत्न केला तर तो होणार नाही. रिजिड म्हणजे काय होते, कठोर. ठीक आहे ना. सफल. सफल म्हणजे किंवा काय होते, सफल म्हणजे सुद्धा लवचिक सुद्धा होते. आणि लवकर हे काही हे ते इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे. हे आठवण ठेवा. आणि हे दोन वर्ड माहिती खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, फ्लेक्झिबल, रिजिड आणि इलास्टिक. ठीक आहे. हा काय, नेक्स्ट फ्लोरिश. पहिलं काय, थ्री म्हणजे काय होणे, भरभराट होणे. नेक्स्ट काय, ग्रो म्हणजे, फ्लोरिश म्हणजे काय होते, हा सुद्धा वाढण्यासारखाच असते. इकडे येऊन तर मी सांगतो बघा. जो फ्लोरिश आहे ना, तुम्ही सांगितलं ना, तो सुद्धा काय होते, वाढणे. म्हणजे काय होते, हे जे आपलं असते उत्कर्ष, भरभराहट, त्याला आपण म्हणू शकतो. आणि रिटर्न म्हणजे काय होते, रिटर्न. रिटर्न म्हणजे काय होते, सुकणे.
जे असतं आपण असं बघा, अंगूर आहे, याला आपण उन्हात ठेवलं तर हा छोटूस म्हणजे काय होते, अंगुराचं काय होऊ जातं, हा मनुका होऊन जाते. म्हणजे याच्यामधील पाण्याचे काय होऊन जाईल, तो होऊन जाईल रास, म्हणजे काय होते कमी. ठीक आहे ना. प्रॉस्पर म्हणजे हा सुद्धा काय होते भरभराट, म्हणजे विदर हा झाला आपला आन्सर. फ्लोरिश म्हणजे सांगितलं मी, विकास होण्यासारखं, भरभराट होणे, आणि वितर म्हणजे काय होते सुकणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचे गेन. गेन म्हणजे काय होते फायदा किंवा काही गोष्ट प्राप्त करणे किंवा गेन करणे म्हणजे अचीव करणे. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे आपला नफा. हा होऊ शकते का समानार्थी, लॉस तोटा हा म्हणजे आपला विरुद्धार्थी आन्सर. हाच आपला आन्सर आहे. कारण गेन म्हणजे काय होते फायदा होणे किंवा प्राप्त होणे, तोटा म्हणजे काय होणे नुकसान होणे किंवा लॉस होणे. ठीक आहे. ऍडव्हान्टेज मध्ये सुद्धा फायदा होतो आणि बेनिफिट म्हणजे सुद्धा फायदाच होतो. ठीक आहे. मी खूप म्हणजे प्लॅनिंग करून हे बनवले आहे की आपण ऑप्शन सुद्धा असे घेतले पाहिजे की ज्याच्यामधून सुद्धा आपल्याला फायदा झाले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं, वर्ड आहे हंबल. हंबल म्हणजे काय होते विनम्र, विनम्र किंवा नम्र. ठीक आहे. हंब्र. ठीक आहे ना. नेक्स्ट वर्ड काय मॉडेस्ट. मॉडेस्ट म्हणजे काय होते, हा सुद्धा याचा हंबलचा काय होऊन जाईल, तो समानार्थी शब्द होऊन जाईल. नेक्स्ट काय एरोगेंट. हा ते आपण आला हट्टी, घमंडी. ठीक आहे ना, असं म्हणू शकतो, जो फक्त स्वतःच लावतो, दुसऱ्याला सांगते का नाही. त्याच्यानंतर काय सबमिसिव्ह. हा सुद्धा काय होते नम्र. सबमिसिव्ह सुद्धा काय होते नम्र. त्याच्यानंतर काय मिक म्हणजे सुद्धा नम्र किंवा शांत. हा जो घमंडी आहे हा याचा काय होऊन जाईल आन्सर होऊन जाईल. बाकी जे आठवण ठेवा, मी जे बनवले ना फाईट पूर्ण बघा, पूर्ण एनालिसिस करून बघितली आहे की आपण फालतूचे ऑप्शन टाकले नाही आहे. एक ऑप्शन मध्ये माहिती आहे का तुमचे 4 ते 5 वर्ड कम्प्लीट आहे. बघा हा जसा हंबल आहे, हा विनम्र झाला, हा याचा मॉडेस्ट झाला, हा याचा सबमिसिव्ह झाला, हा याचा मिक्स झाला. म्हणजे एक सोबत तुम्हाला समानार्थी किती मिळाले 4, आणि हा याचा काय झालं विरुद्धार्थी. म्हणजे एक ऑप्शन मध्ये तुमचे 5 वर्ड कम्प्लीट होतात. समजलं. म्हणून ही फाईल बनवायला थोडंसं वेळ लागला, पण आपण चांगलीच बनवली आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. काय म्हणतात इनिशिएटिव्ह. आपण म्हणतो ना काहीतरी गोष्ट आपण सुरू करतो, सुरू करणे हे महत्वाचं आहे. खतम तर ते होते, जो असतो ना पहिला पाऊल तोच खूप महत्वाचा असतो कोणत्याही गोष्टीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट स्टार्ट म्हणजे काय होते सुरुवात करणे. बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे सुद्धा काय होते सुरुवात करणे. कमेंट सुद्धा काय होते सुरुवात करणे. पण कन्क्लूड म्हणजे काय होते शेवटी, शेवटी किंवा काय होते निष्कर्ष काढणे. काय होते निष्कर्ष काढणे. ओके. चला इकडे येऊन जाऊ. हा नेक्स्ट आहे जॉईंट म्हणजे काय होणे एकत्र येणे, एकत्र येणे किंवा एकत्र करणे. ठीक आहे. त्यानंतर काय कनेक्टेड म्हणजे काय होते जोडलेले, हायचं समानार्थी होऊन जाईल सेपरेट. हा झाला याचा विरुद्धार्थी, म्हणजे हा झाला आन्सर. सेपरेट म्हणजे काय होते काही गोष्ट सेपरेट करणे, म्हणजे त्यांना काय होणे वेगळे करणे. युनायटेड करणे हा सुद्धा समानार्थी होऊन जाईल जॉईंड, एकत्रित, आणि वाटून घेतले म्हणजे काय होते शेअर. कळलं. ठीक आहे ना. वाटून घेतलेले हा सुद्धा याचं काय होऊ शकतो सेपरेटचा समानार्थी होऊ शकतो. ठीक आहे. चला आजच्यासाठी एवढंच. डेली आपण काय करू 25-25 वर्ड करू. ठीक आहे. 25-25 वर्ड करू. चला ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅलो गाईज. बघा आज आपण काय करणार आहोत, जे रूट वर्ड्स असतात कशामध्ये इंग्लिशमध्ये त्याचा आपण मराठी अर्थ आणि त्याचे मिनिंग आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. याच्याने काय होते की तुमचे वोकॅब जे आहे ना ते स्ट्रॉंग होते. ठीक आहे. वोकॅब तुमचं काय होते स्ट्रॉंग होते. आपण वेळ न गमावता लवकर लवकर करू. ठीक आहे. चला बघा काय म्हटलंय पहिला वर्ड, मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगेन. पहिला वर्ड काय म्हटलंय ऍक्ट. ऍक्ट म्हणजे काय होते काहीतरी करणे, करणे किंवा तुमची क्रिया होते. माहिती आहे बॉडीमध्ये तुमची क्रिया असते. काय म्हटलं करणे किंवा कृती करणे, ऍक्शन किंवा रिॲक्ट करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय अल्टर. अल्ट म्हणजे काय होते हाय. आठवण ठेवा अल्ट म्हणून काय होते जे अल्टिट्यूड असतात किंवा अल्टर म्हणजे बदलणे. ठीक आहे. नेक्स्ट एमबी. एमबीचा आठवण ठेवा याचा मिनिंग होते दोन्ही किंवा उभय, दोन्ही किंवा उभय, एमबी किंवा एमपी लॅटिन भाषेमध्ये. ठीक आहे. असा अर्थ काय होते दोन्ही बोथ. ॲम्बिडेक्स्टर म्हणजे काय होते, ॲम्बिडेक्स्टर म्हणजे काय होते दोन्ही हाताने काम करणारा. आणि ॲम्फिबियन काय होते जमिनी आणि पाण्यात दोन्हीमध्ये राहणारा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ॲनिम म्हणजे काय होते जीवन किंवा आत्मा. ठीक आहे ना. जीवन किंवा आत्मा किंवा लाईफ. काय म्हटलं जीवन किंवा आत्मा किंवा लाईफ.
ॲनिमल म्हणजे सुद्धा हे होते प्राणी, आणि ॲनिमेटेड म्हणजे सुद्धा तेच होते. ठीक आहे. नेक्स्ट काय एनएम. ठीक आहे. एनएम म्हणजे काय होते, आपण म्हणतो ना की ॲन्युअली फंक्शन आहे, म्हणजे कसं तो वार्षिक फंक्शन असतो. काय असतो तो, वार्षिक असतो, आणि त्याला मिनिंग काय असते, वर्ष, इयर. ठीक आहे. ॲन्युअल म्हणजे काय होतो, वार्षिक म्हणजे ॲन्युअल. एक मिनिट गाईज, छोटा करून देतो म्हणजे कसं तुम्हाला पूर्ण दिसलं पाहिजे. चला ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं, ॲक्वा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ॲक्वा म्हणजे काय होते, पाणी. ॲक्वा म्हणजे काय होते, पाणी, वॉटर. आणि ॲक्वेटिक म्हणजे काय होते, पाण्यात राहणारे. आणि ॲक्वेरियम म्हणजे काय होते, जिथे मछली राहतं. माहिती आहे, आपल्या घरी छोटंसं एक काचेचं असते, त्याच्यामध्ये मछली राहतं, त्याला म्हणतात मछली घर. ॲक्वेरियमला मछली घर म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट काय, आर्क. आर्क म्हणजे काय होतं, हे तर हे काही कामाचं नाही, फक्त हे आठवण ठेवा. आर्क म्हणजे काय होतं, शासक. आपण म्हणतो ना मोनार्की, मोनार्च. ठीक आहे ना, ते मोनार्क म्हणजे काय होतं, राजाचं शासन, रुलर. नेक्स्ट आहे आर्ट. आर्ट म्हणजे काय होते, तुमच्या अंगी जे असते ते असते कला, कला कौशल्य किंवा जे स्किल असते, आर्टिशियन किंवा आर्टिफिशियल. ठीक आहे. नेक्स्ट ॲस्ट्रॉम. ॲस्ट्रॉम म्हणजे काय होते, तारा. ॲस्ट्रो म्हणजे काय होते, तारा. म्हणजे आपण म्हणतो ना ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रॉइड. ठीक आहे. नेक्स्ट ऑडी. ऑडीचं आठवण ठेवा, ऑडी नेहमी येते ऐकण्यासाठी किंवा साऊंडसाठी, ऐकणे किंवा साऊंडसाठी. ठीक आहे. ऐकणे किंवा साऊंडसाठी. ऑडिओ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आणि ऑडिएबल म्हणजे काय होते, जे ऐकू येऊ शकते, ऑडिएबल. ठीक आहे. नेक्स्ट ऑटो म्हणजे काय होते, ऑटो म्हणजे होते स्वयं, स्वयं किंवा ऑटोमॅटिक. आपण म्हणतो ना तो ऑटोमॅटिक काम करते. ऑटोमॅटिक म्हणजे कसं, स्वतः काम करते. ठीक आहे. ऑटोग्राफ म्हणजे काय होतं, त्याची स्वतःची ग्राफ, ते स्वतःची साईन. नेक्स्ट बेल. हा खूप इम्पॉर्टंट आहे. बेल म्हणजे आठवण ठेवा, नेहमी झगडा किंवा युद्ध, झगडा किंवा युद्ध. ठीक आहे ना. बघा, एक बेलिग्रेंट असतो, आणि एक रेबिलियन, आणि एक बेलिकोस असतो. बेलिकोस. बेलिकोस म्हणजे काय होते, झगडालू व्यक्ती. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेनी. बेनी म्हणजे काय, चांगले किंवा लाभार्थी, चांगले किंवा लाभार्थी, गुड, वेल. बेनिफिट. बेनिफिट काय असतं, आपल्यासाठी फायदेमंद असतो, आणि बेनिफिट म्हणजे सुद्धा लाभार्थी. नेक्स्ट काय म्हटलंय, बिब्लिओ. हा वर्ड खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण बिब्लिओमेनिया, बिब्लिओफाईल, बिब्लिओ, हे सगळं मध्ये. बिब्लिओ म्हणजे आठवण ठेवा कीवर्ड आहे, हा होते पुस्तक. बिब्लिओ म्हणजे कुठं आहे, पुस्तक. आठवण ठेवा, बिब्लिओग्राफी आणि बायबल. ठीक आहे. नेक्स्ट आहे बायो. बायो म्हणजे काय होते, जीवन, लाईफ, लाईफ. ठीक आहे. बायोलॉजी किंवा बायोग्राफी. नेक्स्ट काय, ब्रेव. ब्रेव म्हणजे काय होते, आपण म्हणतो ना त्याला ब्रीफ कर, तसं होते ब्रेव. लहान किंवा संक्षिप्त करणे किंवा त्याला शॉर्ट करणे, आपण म्हणतो ना ॲब्रिवेट. ॲब्रिवेट म्हणजे काय होते, कमी करणे किंवा लहान करणे किंवा शॉर्ट करणे. नेक्स्ट कॅप किंवा कॅप्ट. कॅप किंवा कॅप्ट घेणे, किंवा आपण म्हणतो ना त्याला कॅप्चर कर. आठवण आहे, त्याला कॅप्चर कर म्हणजे काय होते, पकडणे. ठीक आहे ना. कॅप्चर कर म्हणजे त्याला आपण काय होतं, पकडणे किंवा कॅपेबल. ठीक आहे. नेक्स्ट कार. कार म्हणजे काय होते, माहिती आहे का तुम्हाला. ठीक आहे ना. आपण म्हणतो नाही का कार्निवोर. ठीक आहे ना. कार्निवोर म्हणजे काय होते, मांस खाणारा. ठीक आहे. कार म्हणजेच मांस होते. ठीक आहे. नेक्स्ट केड. किड. बघा, याला केड किंवा सीड सुद्धा म्हणू शकतो, आणि ते होते जाणे, जाणे किंवा देणे. आपण प्रोसीड म्हणतो किंवा रिसेट. नेक्स्ट हा काय आहे, सेंट. सेंट आठवण ठेवा, जेव्हा पण येईल तेव्हा आठवण ठेवा 100चं तुमचं फिलिंग येईल. 100% किंवा 100, 100, 100, सेंचुरी किंवा पर्सेंटेज. ठीक आहे ना. पर्सेंट म्हणतो ना आपण. हा बघा, हा दोन्ही मोस्ट इम्पॉर्टंट. बघा, तुम्हाला माहिती आहे क्रोम ॲप आहे आपल्या याच्यामध्ये. हा क्रोम ॲप आहे, त्याच्यामध्ये माहिती आहे का, असं 5 किंवा 6 कलर आहे त्याच्यामध्ये. काऊन आहे, कारण क्रोमचाच मिनिंग काय होतो, क्रोमचाच मिनिंग फक्त रंग होतो. आठवण ठेवा, क्रोमचा मिनिंग काय होतो, रंग होतो. म्हणून त्याच्यामध्ये 5 किंवा 6 कलर दिले असतात, आणि त्याला क्रोमॅटिक म्हणजे काय होते, रंगीला. ठीक आहे ना. क्रोन म्हणजे काय होतं, क्रोनोलॉजी. माहिती तो आपण क्रोनोलॉजी. क्रोनोलॉजी म्हणजे काय होते, वेगळं दिलं आहे. क्रोनोलॉजी म्हणजे काय होते, समय किंवा समय संबंधित किंवा समय किंवा वेळेचा अभ्यास करणे. काय होतो, वेळेचा अभ्यास करणे. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट काय आहे, साईड. हा पण खूप महत्वाचा आहे. साईड म्हणजे काय होते, मारणे किंवा मरणे, मरणे. सुसाईड म्हणजे काय होते, मरणे. ठीक आहे ना. साईड म्हणजे मारणे, आणि होमिसाईड किंवा सुसाईड. सुसाईड म्हणजे तो मरणे, होमिसाईड म्हणजे काय होते, जनहत्या. होमिसाईड म्हणजे काय होते, जनहत्या. त्याच्यानंतर काय, सरकम. सरकम म्हणजे काय होते, आठवण ठेवा, नेहमी सर्कल सोबत. सरकमफेरस किंवा माहिती आहे का, सरकमफेरस म्हटलं नाही, बघ दिलंय.
सर्कमफेरन्स म्हणजे काय होते, त्याची परिधी, ठीक आहे ना, त्याच्या अवतीभोवती किंवा त्याच्या अराउंडमध्ये. ओके. नेक्स्ट मग काय, किवी नागरिक, ठीक आहे ना, आपण म्हणतो ना सिव्हिलायझेशन, सिव्हिलायझेशन किंवा सिव्हिल, आठवण ठेवा, सिव्हिल म्हणजे कशासोबत आहे, नागरिक सोबत. मग काय बघा, क्लॉज किंवा आपण आता म्हणतो इन्क्लूड, ठीक आहे ना. क्लूड म्हणजे काय होते बघा, बंद करणे किंवा एक्सक्लूड. इन्क्लूड म्हणजे काय, आत करणे, आत बंद करणे किंवा बाहेर बंद करणे. इन्क्लूड म्हणजे काय झालं, इन्क्लूड म्हणजे याचा आत त्याला बंद केला नाही. एक्सक्लूड म्हणजे काय होते की याचा त्याला बाहेर बंद केला आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॉग्नेट, ठीक आहे. कॉग्निट त्याचा अर्थ काय होतो, जाणून घेणे, ठीक आहे ना. कॉग्नेटिव्ह आणि रिकॉग्नाइज, रिकॉग्नाइज म्हणजे तुम्हाला तर माहित आहे, ठीक आहे. त्यानंतर कॉड, हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कॉड, कॉड नेहमी आठवण ठेवा, हा होते हृदय संबंधित. हा कोणासोबत होते, हा होते हृदय संबंधित, हृदय. कॉर्डियल किंवा डिस्कॉर्ड. आणि आठवण ठेवा, एक सगळ्यात महत्त्वाचं आहे ते येते कॉर्डिलॉजी. कॉर्डिलॉजी म्हणजे काय होते, हृदयाचा अभ्यास. ठीक आहे. चला नेक्स्ट काय म्हटलंय, कॉर्ड झाला का, कॉर्ड झाला. क्रॉप, क्रॉप म्हणजे काय होतं, आपलं शरीर, ठीक आहे ना. बॉडी, कॉर्प्स आणि कॉर्पोरेशन, ठीक आहे ना. कॉस्मो, हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला कॉस्मोलॉजी, ठीक आहे ना. कॉस्मोलॉजी काय होते म्हणजे ब्रह्मांडचं अध्ययन, जग किंवा विश्व, कॉस्मिक, ठीक आहे ना. नंतर काय क्रेट, क्रेट म्हणजे किंवा क्रेसी, याचा अर्थ काय होते नेहमी शासन, शासन, ठीक आहे ना. कोण गव्हर्नमेंट जे करते ना शासन ते, किंवा रूल गव्हर्नमेंट द्वारा. डेमोक्रेट, डेमोक्रेसी. नेक्स्ट आहे क्रेट, हा पण आहे जसं आपण क्रेडुलस म्हणतो, ठीक आहे ना. क्रेड म्हणजे काय होते, विश्वास. आठवण ठेवा, क्रेड म्हणजे नेहमी काय होणार, विश्वास संबंधित. टू बिलीव्ह, आपण कोणावर विश्वास होतो बघा. क्रेडिट, इनक्रेडिबल, ठीक आहे ना. आणि क्रेडुलस. मग काय कर्स, कर्स म्हणजे काय होते, धावणे. करंट, कारण बघा करंट, करंट बी असतं कसं, तो पण धावतच असतो ना एका वायरमध्ये किंवा लाईनमध्ये, असं आहे. नेक्स्ट काय आहे, सायकल. नेक्स्ट काय, सायकल वर्तुळ, ठीक आहे ना. सायकल वर्तुळ, ठीक आहे ना. नेक्स्ट मग काय, खाली दूर. डी म्हणजे काय होते, खाली किंवा दूर म्हणजे डिपार्ट, ठीक आहे. किंवा डिक्लाइन म्हणजे खाली करणे किंवा मना करणे, ठीक आहे. चला आजच्यासाठी एवढेच राहू देऊ. आपल्याला नेक्स्ट एक काम करा, नंतर डी पूर्ण करून घेऊ, ठीक आहे. डीचं करून घेऊ की राहू देऊ आजच्यासाठी, ठीक आहे. आजच्यासाठी एवढं राहू द्या. आपण नेक्स्ट पार्ट सेकंडमध्ये करू, ठीक आहे. सायकलपर्यंत आपले झालेलं आहे. लवकरात लवकर आपण काय करू, हे पूर्ण सिरीज कंप्लीट करू, ठीक आहे. चला ठीक आहे, बाय. हॅलो, आय एम कमल, ठीक आहे. बघा आज आपण किती 1001 वर्ड आहे, त्याच्यापैकी आज आपण पार्ट 1 करणार आहे, ठीक आहे. पार्ट 1 करणार आहे. याच्यामध्ये किती MCQ आहेत, 100 MCQ आहे. आणि 100 × 4 म्हणजे किती झाले ते 400. तर आज तुम्हाला 401 वर्डचं मी पूर्ण डिटेल सांगणार आहे, ठीक आहे. आणि कोणतं क्वेश्चन कुठे आलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. थोडंसं ॲडव्हर्टाइजमेंट ते आपण नंतर करू, अगोदर आपण अभ्यास करू. चला बघा, थोडंसं झूम करून घेऊ, ठीक आहे ना. बघा काय म्हणताय, अ पर्सन हू सेल फ्लावर. बघा सेल म्हणजे काय होते, विकणे, आणि फ्लावर म्हणजे काय होते, फुल. ते तुम्हाला माहित आहे, फुल, ठीक आहे. आता बघा काय, कार्पेंटर. कार्पेंटर म्हणजे काय, तो फर्निचरवाला, तो कोणता होता, सुतार, ठीक आहे ना. पोटर म्हणजे काय होते, कुंभार. फ्लोरिस्ट हा आपला आन्सर आहे, ठीक आहे. फ्लोरिस्ट कोण आहे, फुलवाला म्हणजे फुल विकणेवाला. आणि जो गोल्ड स्मिथ आहे त्याला आपण सोनार म्हणतो, ठीक आहे. बघा याचा आन्सर तुम्हाला खाली दिलेला आहे, ठीक आहे. मराठी मिनिंग सोबत दिलेलं आहे मी, फुले विकणारा, ठीक आहे, त्याला म्हणतात फ्लोरिस्ट. कळलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन काय आहे, अ प्लेस वेअर बर्ड आर केप्ट. बघा म्हणजे काय म्हणता येतो की बर्ड जिथे आपण ठेवतो, जिथे आपण बर्ड ठेवतो त्याला काय म्हणतात, ठीक आहे. फर्स्ट बघा एक्वेरियम, याला आपण मछलीघर सुद्धा म्हणतो, ठीक आहे ना. मछलीघर सुद्धा म्हणतो, ठीक आहे. हवलं. त्याच्यानंतर जू मध्ये काय असतात, प्राणी असतात, ठीक आहे. नेक्स्ट हा आहे आपला आन्सर एव्हेरी. एव्हेरी म्हणजे काय होते, पक्षीगृह. आणि दुसरं आहे एपेरी म्हणजे मधमाशी. आता बघा मला खूप कन्फ्युजन होईल की एव्हेरी पक्षीगृह आणि एपेरी. आठवण ठेवा, मी सांगतो बघा. हा जो व्ही आहे ना, व्हीचा आकार असतो असा, व्हीचा आकार कसा असतो, असा असतो. आणि असा आकार कोणाचा असतो, हा असतो पक्षीचा, ठीक आहे. बस तेवढं आठवण ठेवा, तर तुम्हाला दोघांमध्ये कधी कन्फ्युजन नाही होईल. एव्हेरीमध्ये जो व्ही असतो, व्हीचा आकार कसा असतो, पक्षासारखा, ठीक आहे. ओके. मराठी मिनिंग बघून घ्या. त्याला काय म्हणतात, पक्षी ठेवण्याची जागा, त्याला आपण एव्हेरी म्हणतो, ठीक आहे. नेक्स्ट, अ लिस्ट ऑफ बुक्स.
और रायटिंग ऑफ द वन ऑर्थर और द सिंगल सब्जेक्ट. ठीक आहे ना. बघा याचं मराठी मीनिंग सांगून देतो अगोदर. एका लेखकाची किंवा एका पुस्तकावरील जे भाषा आहे तो लिहिणारा कोण. बघा एक असते डिक्शनरी, त्याला शब्दकोश असं म्हणतात आपण. ठीक आहे, डिक्शनरीला शब्दकोश असे म्हणतात. नेक्स्ट आहे एन्सायक्लोपीडिया, याचं तर माहित आहे ज्ञानकोश असते, याच्यामध्ये खूप सारं डिटेलमध्ये दिलेलं असते. ठीक आहे. आणि तिसरं असतो बिब्लिओग्राफी. ठीक आहे ना. आठवण ठेवा सगळ्यात अगोदर की बिब्लिओ हा शब्द जिथे पण येईल तो राहील पुस्तकसाठी. ठीक आहे ना. आठवण ठेवा बिब्लिओ जो पण शब्द येईल तो राहील नेहमी पुस्तकसाठी. तर हे काय ग्राफिक ग्रंथसूची. आणि नेक्स्ट काय कॅटलॉग, हा याचा आन्सर होऊन जाईल. ठीक आहे. बघा तो काय म्हणताय, अशी लिस्ट जे बुक्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला कॅटलॉग असते आपल्या बुक्समध्ये, तेच आन्सर आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, आठवण ठेवा. हा खूप वेळा प्रश्न आलाय. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. बघा अ पर्सन हू बिलीव्स म्हणजे काय होते सगळ्यात अगोदर विश्वास. ठीक आहे ना. अ बिलीव्ह इन द ट्रूथ म्हणजे काय होते सत्य. इन एव्हरी रिलिजन म्हणजे काय होते धर्म. ठीक आहे ना. रिलिजन म्हणजे काय होते धर्म होते. ठीक आहे. आता बघा पहिला आहे एथिस्ट म्हणजे कोण होते, जो देवाला नाही मानत. ठीक आहे, जो देवाला नाही मानत. आणि दुसरा आहे फॅटलिस्ट म्हणजे असते दैववादी. ठीक आहे. आणि तिसरा आहे पॅन्थिस्ट, हा इम्पॉर्टंट आहे आणि हाच आन्सर आहे. बघा आठवण ठेवा पॅन म्हणजे होते ऑल. मी तुम्हाला माहित आहे का रूट वर्ड पण सांगेल. पॅन म्हणजे काय होते, पॅन म्हणजे होते ऑल. आणि आठवण ठेवा जे थिस्ट आहे, थिस्ट म्हणजे होते गॉड. ठीक आहे, म्हणजे देव. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं त्यांनी, अ पर्सन हू बिलीव्ह इन ट्रूथ, प्रत्येक धर्माला तो समान मानणार म्हणजे तो कोण राहील, सर्व धर्म समभाववादी. ठीक आहे. आस्तिक म्हणजे कोण आहे. ठीक आहे, जो म्हणजे देवावर विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवणारा. ठीक आहे. चला नेक्स्ट. बघा इथे दिलं याचं आन्सर मराठी मिनिंग, प्रत्येक धर्माच्या सत्तावर विश्वास ठेवणारा. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट, अ स्टडी ऑफ एनिशियंट म्हणजे काय होते प्राचीन. एनिशियंट म्हणजे काय होते प्राचीन थिंग्स. ठीक आहे ना. म्हणजे प्राचीन वस्तूचे जग जे आहे ते विचारलं आहे. ठीक आहे ना. अगोदर काय सोशियोलॉजी ते होते समाजशास्त्र. नेक्स्ट आहे जिओलॉजी, याच्यामध्ये आपण पृथ्वीचा अभ्यास करतो. कोणाचा, पृथ्वीचा अभ्यास करतो. ठीक आहे. आणि हा आपला आन्सर आहे आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्र. आणि बायोलॉजी हे तर तुम्हाला माहित आहे, याच्यामध्ये मानवीचा अभ्यास. ठीक आहे. इथे आन्सर दिला हे तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. बघा अ पर्सन हू कॅन नॉट बी करेक्टेड. अ पर्सन ही कॅन नॉट बी, बघा अशी व्यक्ती आहे म्हणजे असा पर्सन आहे की ज्याला आपण सुधारू नाही शकत, ज्याला सुधारता येत नाही. ज्याला का नाही करता येत, ज्याला सुधारता येत नाही. इनऑडिबल म्हणजे काय होते, असं की जे आपण ऐकू नाही शकत. इनऑडिबल म्हणजे काय होते, जे आपण ऐकू नाही शकत. नेक्स्ट इलिजिबल म्हणजे काय होते, हे आपण जे वाचनालायक नाही म्हणजे जे वाचता येत नाही असं, जे वाचता येत नाही असं. आणि थर्ड हा आपला आन्सर आहे इनकरेजिबल. बघा करेजिबल म्हणजे काय होते सुधारणा, आणि इन लागलं तर काय होऊन जाईल तो असुधारणा, म्हणजे काय होते असुधारणीय. नेक्स्ट काय आहे इनविजिबल, हे तर इझी आहे. म्हणजे अजिंक्य म्हणजे काय होते जिंकता येत नाही, जिंकता न येत असा. ठीक आहे. चला हे तर तुम्हाला बघितलं आहे मध्ये मराठी म्हणजे हे तर वाचलं तुम्ही मराठी मीनिंग मध्ये, ज्याला सुधारता येत नाही अशी व्यक्ती. ठीक आहे. बघा नेक्स्ट काय म्हणताय, अ प्लेस वेअर गुड्स आर मॅन्युफॅक्चर. बघा असं म्हणजे किती, जिथे वस्तू निर्माण होतात, वस्तू निर्माण किंवा बनतात. ठीक आहे. त्याला आपण बोली भाषेमध्ये काय म्हणतो, मराठी भाषेमध्ये कारखाना. ठीक आहे ना. हा बघा इथे फॅक्टरी इंग्लिशमध्ये म्हणतो. ठीक आहे. आता बघा स्टोर म्हणजे दुकान किंवा याला गोदाम पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट ऑफिस म्हणजे होते कार्यालय. ठीक आहे. हा आपला आन्सर झाला कारखाना. आणि मार्केट म्हणजे माहिती आहे तुम्हाला बाजार होते. मराठी मिनिंग काय, जिथे वस्तूचे उत्पादन केले जाते ती जागा म्हणजे काय होते फॅक्टरी. नेक्स्ट प्रश्न, अ पर्सन हू हेल्प्स अदर म्हणजे बघा असा व्यक्ती की जो दुसऱ्यांना मदत करणारा. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो बेनिफॅक्टरी, उपकारी. ठीक आहे. हा एनिमेनी
एनिमी म्हणजे काय होते, शत्रू. ठीक आहे ना, म्हणजे आपण याला दुश्मन सुद्धा म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट काय, अपॉइंटमेंट विरोधी. बघा हे दोघेही माहिती आहे का समानार्थी होऊ शकतात, समानार्थी होऊ शकतात. ठीक आहे ना. नंतर ट्रेटर हा होते देशद्रोही, म्हणजे जो देशाला धोका देणारा, देशाला धोका देणारा. ठीक आहे. नेक्स्ट हा आपला आन्सर झाला. मराठी मिनिंग इतरांना मदत करणारी व्यक्ती, जो वरचा होता बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात, अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिपरेशन. म्हणजे बघा असं भाषण जे माहित आहे का आपण बिना तयारीने दिले, म्हणजे बिना तयारीशिवाय. ठीक आहे, तयारीशिवाय. ठीक आहे. याचा मिनिंग काय होते की जर आपल्याला कुठे गेले तुम्ही काय करा मला, आणि तुम्हाला डायरेक्ट भाषण द्यायला सांगितलं, तुम्ही तयारी करून आले होते का नाही आले होते, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट. आणि हा क्वेश्चन माहिती आहे का, याला म्हणतात एक्सटेम्पोर. आणि आठवण ठेवा, एक मिनिट गाईज, हा क्वेश्चन माहिती आहे का, हा क्वेश्चन जस्ट माहिती आहे का समाज कल्याणला आलेला आहे. जर तुमच्याकडे शिफ्ट असेल तर बघून घ्या, नाही तर मग दाखवणार. जस्ट क्वेश्चन माहिती आहे का समाज कल्याणला आलेला आहे. ठीक आहे. आणि बघा याला म्हणतात ऐनवेळी केलेले भाषण, म्हणजे होते तुरंत. ठीक आहे. त्यानंतर डिबेट, वादविवाद. हे तुम्हाला माहित आहे, दोन व्यक्ती आपसमध्ये वादविवाद करतात, आणि हा पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर, हे तर वाक्यान माहिती आहे कॉलेजमध्ये होतात. हा आपला आन्सर झाला. आणि नेक्स्ट काय, मोनोलॉग. हे बघा मोनोलॉग आणि एक असते स्वागत, तो येईल ते समोर, ते सांगेल, ते दोन्ही एकच वर्ड आहे. ठीक आहे. हे वाचून घ्या. मराठी मिनिंग कोणत्याही तयारी न करता दिलेले भाषण किंवा ऐनवेळी म्हणतात त्याला. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणतात, वन हू इज फाउंड ऑफ फायटिंग. बघा म्हणजे अशा व्यक्ती तो माहिती आहे का लढाई करायला नेहमी तयार असणारा, लढाई करणारा किंवा भांडणारा म्हणू शकतो त्याला. पण भांडणारा नाही, पण मॅक्झिमम कसं आहे, जो फायटिंग करतो ना, म्हणजे लढाई झगड्यामध्ये असतो, तो असतो. आठवण ठेवा, प्रत्येक सांगतो तुम्हाला, जिथे पण नेहमी बेली दिसेल तुम्हाला, बेली म्हणजे काय होईल, तुमचं झगडालू असेल. काय असेल, बेली म्हणजे काय होईल, तुमचं झगडालू. आठवण ठेवा, बेली शब्द आला झगडा किंवा युद्ध हे येईल. ठीक आहे. बघा पीस म्हणजे होते शांत, आणि पीसफुल म्हणजे काय होते, शांतप्रिय व्यक्ती. हा आन्सर होईल का नाही. कावड म्हणजे काय होते, भित्रा. याला आपण डरपोक सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे ना, भित्रा. बेलिकोज म्हणजे लढाई करणारा, आणि शाय म्हणजे काय होते, लाजाळू. याचा आन्सर काय होईल मराठी मिनिंग, लढाई, ज्याला लढाई आवडते त्याला म्हणतात बेलिकोज. नेक्स्ट बघा काय म्हटलंय, अ पर्सन हू राईट्स म्हणजे लिहिणे, न्यूजपेपर और मॅगझिन. ठीक आहे ना, न्यूजपेपर आणि मॅगझिन मध्ये लिहिणारा त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात जर्नलिस्ट. ठीक आहे ना. एडिटर म्हणजे जो माहिती आहे का न्यूजपेपर मध्ये एडिट करून देतो. ठीक आहे, काही एडिट वगैरे, त्याला संपादक असे म्हणतात. ऑथर म्हणजे लेखक, आता इथेच माहिती आहे तुम्हाला. आणि पब्लिशर म्हणजे न्यूजपेपर पब्लिश करणारा किंवा जो प्रकाशक असतो ना, जिथून न्यूजपेपर बाहेर निघतात छापून, त्याला म्हणतात पब्लिशर. ठीक आहे. मराठी मिनिंग काय, वर्तमानपत्रे किंवा मासिकसाठी लिहिणारी व्यक्ती, त्याला जर्नलिस्ट म्हणतात. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय म्हटलंय, अ पिरियड म्हणजे काय होते, वर्ष किंवा समय. पिरियड ऑफ 10 years म्हणजे जे 10 वर्ष असतो, 10 वर्ष, याला आपण एक शब्दात काय म्हणू शकतो, तो विचारत आहे. एक शब्दात आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण म्हणतो डिकेड. डिकेड म्हणजे काय होते, दशक. सेंचुरी म्हणजे काय होते, 100. आणि दशक म्हणजे काय होते, 10. आणि मिलियन हे तुम्ही सांगा, येथे इझी टाइम. आणि बायएन्युअल म्हणजे काय होते, वर्षातून 2 वेळा, वर्षातून 2 वेळा. ठीक आहे, बायएन्युअल. हा झाला मराठी मिनिंग, 10 वर्षाचा कालावधी सांगितलं मी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, अ पर्सन हू ॲक्ट्स टू मच. बघा असा पर्सन जो माहिती आहे का खूप खातो, खूप खाणारा, त्याला ग्लटन म्हणतात, खादाळ. आणि याचा ऑप्शन माहिती आहे का कधी, लालची पण येतो. ठीक आहे. लालची म्हणजे कसं, तो राहते खाण्यासाठी लालची, खाण्यासाठी लालची. ठीक आहे. त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंट. बघा हा पण इम्पॉर्टंट आहे, हा पण टीचर्सला आलाय. बघा गव्हर्नमेंट म्हणजे काय होते, हा खाणार आहे, पण खाणारा म्हणजे कसं आहे की ज्याला खाण्याची पारख आहे, खाण्याची पारख असणारा. ठीक आहे, याला खाण्याची पारख असणारा म्हणतात. ग्लटन म्हणजे काय होते, खादाडी. आणि डिटिशन याचं तुम्हाला माहिती आहे, आहार तज्ज्ञ. ठीक आहे, म्हणजे काय होते, जे आपण अन्न असतो त्यांच्याबद्दल त्यांना खूप डीपमध्ये नॉलेज असते, ते असते तज्ज्ञ लोक. ठीक आहे. आणि ॲथेटिक म्हणजे असं संन्यासू, त्याला साधू सुद्धा म्हणतात. ठीक आहे. मिनिंग, मराठी मिनिंग काय होऊन जाईल वरचं, जास्त खाणारी व्यक्ती त्याला खादाड म्हणतात, खादाडू. ठीक आहे. चला बघा नेक्स्ट,
अ पर्सन हू हॅज अ लॉंग एक्सपिरियन्स. बघा लॉंग एक्सपिरियन्स म्हणजे त्याला माहिती आहे का खूप लांब एक्सपिरियन्स आहे किंवा लांब अनुभव आहे. काय आहे त्याला खूप लांब अनुभव आहे कशामध्ये म्हणजे कोणत्याही ऑक्युपेशन म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये त्याला लांब एक्सपिरियन्स आहे. लांब काय आहे लांब एक्सपिरियन्स आहे. आता बघा नोवाईस म्हणजे काय होते की जो जस्ट कोणताही काम जस्ट सुरू केलं आहे किंवा त्याला असं म्हणू शकतो आपण नवीन व्यक्ती काम सुरू करणारा. ठीक आहे. याला कोणताही एक्सपिरियन्स असतो का नाही. कधी कधी असं होऊ शकते हा एक्सपिरियन्ससाठी नाही फक्त माहिती आहे का एन्जॉयसाठी पण कोणताही काम करू शकते. ठीक आहे. एन्जॉयबलसाठी. त्याच्यानंतर एमेच्युअर आणि नोवाईस हे दोन्ही काय समानार्थी शब्द आहे. एमेच्युअर आणि नोवाईस हे दोन्ही समानार्थी शब्द आहे कारण हा मॅच्युअर आहे का नाही हा पण जस्ट सुरुवात करत आहे. आणि काय वेटरन हा अनुभव आहे. बघा इथे स्ट्रिंग टाकतो. बघा आपण जेवण करायला जातो तो वेटर आहे त्याला माहित आहे का खूप माहित असते की कोणती वस्तू कुठे आहे कसं खाणं कोणतं आहे. तर वेटरला काय असते खूप एक्सपिरियन्स असते म्हणून आपण काय घेऊ वेटरन याला अनुभवी असतं म्हणून संबोधतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग म्हणजे जो प्रशिक्षणार्थी असतो. ठीक आहे ना. मराठी मिनिंग काय असते कोणत्याही व्यवसायाचा दीर्घ अनुभव असलेली व्यक्ती. चला नेक्स्ट. आता बघा अ प्लेस वेअर डेड बॉडीज आर केप्ट फॉर पोस्टमॉर्टम. हा बघा त्याची मृत्यू झाली आहे त्याचं पोस्टमॉर्टम करायचं आहे तर तो विचारत आहे की ज्या जागेवर पोस्टमॉर्टम होते त्या जागेला काय म्हणतात. त्याला म्हणतात आपण ठेवा मॉर्च्युरी आणि हा असतो शवगृह. ठीक आहे. असायलम म्हणजे काय असते असायलम म्हणजे पागलखान्यासारखं सुद्धा असतो आणि एक आश्रय देतो आपण म्हणजे पागल लोकांनाच आश्रय देतो ना त्यांनाच असायलम म्हणतात. ठीक आहे. बघू ऑप्शन मध्ये कधी माहिती आहे का पागलखाना येतो ऑप्शन मध्ये नाही तर कधी मग सपोर्टेबल असतो. बघू कोणत्या ऑप्शन मध्ये असते त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर करायचे आहे. आणि बघा हे सिमेट्री हा असते कब्रस्तान जिथे माणसाला गाडलं जाते. ठीक आहे ना. जिथे माणसाला काय होते गाडलं जाते. आणि सिनेटोरियम हे असते माहिती आहे का स्मशान इथे माणसाला काय होते जाळलं जाते. इथे गाडतात म्हणजे जमिनीमध्ये गाडतात आणि इथे काय होतात जळवतात. ही स्मशानभूमी असते. ठीक आहे. चला नेक्स्ट. बघा काय म्हणताय अ पर्सन हू लव्ह दिस कंट्री. बघा असा व्यक्ती जो आपल्या देशावर प्रेम करे. असा व्यक्ती जो आपल्या देशावर प्रेम करेल. ठीक आहे ना. बघा ट्रेटर हा तर देशद्रोही आहे. हा देशापासून काय करतो नफरत करतो द्वेष करतो. ठीक आहे. एलियन हे दुसऱ्या देशातले असतात. ठीक आहे. पेट्रियट हाच आहे यालाच म्हणतो देशभक्त. ठीक आहे ना. आणि नेक्स्ट आहे रिबेल बंडखोर. ठीक आहे. आपला आन्सर काय होईल देशभक्त पेट्रियट. चला नेक्स्ट. हे मराठी मिनिंग तुम्ही वाचू शकता. PDF मी ऑलरेडी सकाळीच मी तुम्हाला सेंड केली आणि म्हटलं पण होतं की वाचून घ्याल म्हणून. ठीक आहे. चला नेक्स्ट. बघा काय म्हणते द स्टडी ऑफ ह्युमन माइंड म्हणजे काय होते माणसाच्या बुद्धीची किंवा दिमागाची आपण जे स्टडी करतो त्याला म्हणतात सायकोलॉजी आणि मराठीमध्ये म्हणतात त्याला मानवशास्त्र. आता बघा सोशियोलॉजी याच्यामध्ये समाजाचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर अँथ्रोपॉलॉजी मानववंश म्हणजे बघा मानवचा वंश जो आहे तो कसा गेला नाही का म्हणजे लहानपासून मोठा किंवा मोठ्यापासून म्हणजे कसं झालं मानवापासून बंधन तो आहे मानववंश शास्त्र. आणि सायकोलॉजी हे माणसाच्या दिमागामध्ये काय चालू आहे ते पाहण्याची. आणि बायोलॉजी असते जीवशास्त्र. याचं मिनिंग काय आहे मानवी मन आणि वर्तनाचा अभ्यास. नेक्स्ट. एक मिनिट मध्ये चाललं गेला. चला बघा काय म्हणते अ डॉक्टर हू ट्रीट्स चिल्ड्रन. बघा असं डॉक्टर जो लहान मुलांचा ट्रीटमेंट करतो म्हणजे लहान मुलांचा डॉक्टर डायरेक्ट म्हणून आपण लहान मुलांचा डॉक्टर. ठीक आहे ना. बघा कार्डिओलाइस्ट तो ते हृदयरोग तज्ञ. बघा मी तुला सांगतो तुम्हाला कार्डिओ म्हणजे आठवण ठेवा कार्डिओ म्हणजे नेहमी होईल तुमचा हा असतो. ठीक आहे ना. म्हणजे समजलं ना काय हा सॉरी मजा करताय. बघा कार्डिओ म्हणजे होते नेहमी तुमचं हृदय आठवण ठेवा कार्डिओ. आणि लोक काय करतात हृदयालाच कापून टाकतात म्हणजे काय होतं हृदयाला कार्डिओ करून टाकतात म्हणून काय आठवण ठेवा कार्डिओलाइस्ट म्हणजे काय होते हृदय तज्ञ लोक. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑन्को आठवण ठेवा ऑन्को म्हणजे होते कर्क म्हणजे कॅन्सर. ठीक आहे ना. ऑन्को म्हणजे काय होते कॅन्सर. आणि ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सरचा जो तज्ञ आहे त्याला काय म्हणतात आपण त्याला म्हणतात आपण कर्करोग तज्ञ म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट
आहे पेड्रिटिएशन. याला काय म्हणतात आपण बघा, आठवण ठेवा. हे पेड्रिटिएशन आहे ना, याला म्हणतात बाल किंवा लहान. आठवण ठेवा, पेड्री म्हणजे काय होते, लहान किंवा बाल किंवा लहान होते. आणि लहान मुलांचे जो हे स्पेशलिस्ट आहे त्याला आपण काय म्हणू, बाल रोग तज्ज्ञ. ठीक आहे. न्यूरो, आठवण ठेवा, न्यूरो म्हणजे काय होते, मजा, जे आपल्या शरीरामध्ये मजा तंतू. आठवण ठेवा, जिथे पण न्यूरो आलं नेहमी आठवण ठेवा की मजा तंतू सोबत ते रिलेटेड राहील. आणि त्याचा जो अभ्यास करणार आहे त्याला काय म्हणतात, मजा तंतू रोग तज्ज्ञ. ठीक आहे ना. आता आपला क्वेश्चन काय होतं की जो लहान मुलांचा डॉक्टर आहे त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात पेट्रिशिएशन. आणि मुलावर जे उपकार करतो त्यालाच. ठीक आहे, म्हणजे लहान मुलावर. नेक्स्ट छोटा घेऊ. ठीक आहे, इथं दिसत ना. ठीक आहे, बघा. अ पर्सन हू काय म्हणताय, गुड एनी लँग्वेज. बघा काय म्हटलं त्याने, एक मिनिट गाईज. पर्सन गुड ॲट मेनी लँग्वेज. एक मिनिट गाईज. बघा, असा व्यक्ती ज्याला खूप भाषा येतात, खूप भाषा येतात किंवा त्याला खूप भाषेचं ज्ञान आहे, खूप भाषेचं ज्ञान आहे. ठीक आहे ना. त्याला आपण काय म्हणतात बघा. तुम्हाला मी सांगतो की जरुरी नाही की तुम्हाला प्रश्न येईलच, नाही येईल ना तर तुम्ही माहिती आहे का, आपण आपलं माइंड पण यूज करू शकतो, बुद्धीचं. बघा मोनो, मी तुम्हाला सांगतो मोनो मध्ये आठवण ठेवा, जिथे पण नेहमी मोनो वर्ड असेल तो असते सिंगल साठी. कशासाठी असणार, तो असणार सिंगल साठी, म्हणजे कसा, एक साठी. आता नेक्स्ट आहे बाय. बाय नेहमी कोणासाठी असते, द्विसाठी, म्हणजे कोणासाठी, दोन साठी. आठवण ठेवा. ठीक. आणि इथे सांगतो बघा, मोनो, मोनो कशासाठी असते, तो असतो एक साठी, म्हणजे मोनो कशासाठी, एक साठी. नेक्स्ट काय आहे तुमचं बाय. बाय नेहमी कशासाठी असतो, तो असतो दोन साठी. ठीक आहे. आणि पॉली, पॉली हा शब्द नेहमी माहित आहे का, बहु, म्हणजे दोन प्लस पेक्षा साठी असतो. ठीक आहे, पॉली. ठीक आहे. आणि आन्सर बघ काय असणार, मग आन्सर पण सुद्धा हाच असणार, कारण हा दोन प्लस आहे. ठीक आहे, आठवण ठेवा. आणि दोन बघा, ज्याला दोन भाषा येते त्याला म्हणतो आपण द्विभाषिक, बायलिंगल. आणि ज्याला बहुभाषिक आहे म्हणजे त्याला दोन पेक्षा जास्त भाषा येते तो झाला पॉली. आणि ज्याला फक्त एकच येते तो झाला मोनो. ठीक आहे. आणि लिंग्विस्ट म्हणजे काय होतं, जो भाषाचा अभ्यास करतोय. ठीक आहे, जो भाषाचा अभ्यास करतोय. नेक्स्ट एक. ठीक आहे गाईज, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, अ प्लेस वेअर कॉइन आर मेड. बघा कॉइन म्हणजे काय होते, सिक्के, किंवा आपण मराठीमध्ये म्हणतो याला नाणी. ठीक आहे. अशी जागा जिथे माहिती आहे का सिक्के बनतात त्याला म्हणतात नेहमी, आठवण ठेवा, मिंट. मिंट माहिती आहे, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा. आपला जो मिंटॉस असतो, काय असतो आपला मिंटॉस. मिंटॉस तुम्हाला किती रुपयामध्ये मिळतो, 1 किंवा 2 रुपयामध्ये जास्तीत जास्त. आणि 1 किंवा 2 हे काय झाले, हे झाले तुमचे कॉइन. ठीक आहे, 1 किंवा 2 हे तुमचे काय झाले, कॉइन. म्हणून आठवण ठेवा, कधी पण विचारलं की कॉइन जिथे बनते त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात मिंटॉस. मिंटॉस आठवण ठेवायचं. मिंटॉस जर आठवण ठेवलं तुम्ही तर तुमचं लवकर आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, चला क्लिअर करून घ्यायला. बघा आता हे झालं, त्याचं आन्सर आहे मिंट. बघा बँक म्हणजे कसं, जिथे आपण पैसे जमा करतो, ट्रेझरी, याला आपण खजिना म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टरी, हा आपला झाला आहे क्वेश्चन. याचं आन्सर काय होतं, नाणी बनण्याची जागा, त्याला म्हणतात मिंट. हा इझी क्वेश्चन आहे. वन हू लाईव्ह परमानेंट इन फॉरेन कंट्री, म्हणजे जो बाहेर देशात राहणार आहे त्याला काय म्हणतात, टुरिस्ट. टुरिस्ट म्हणजे फक्त बाहेर देशातून फिरायला येऊ शकतात किंवा आपल्या देशातून बाहेर जाऊ शकतात. त्याच्यानंतर रिफ्युजी, हे म्हणजे निर्वासित असते. ठीक आहे ना, हा याचा आन्सर आहे. आणि काय इमिग्रेंट, हे काय होतात, स्थलांतरित होत असतात, म्हणजे कधी एक जागेवर असतात का नाही. जे झूम करणारी शेती असतात ना, झूम शेती माहिती आहे का, स्थलांतरित शेती असते. म्हणजे असं करतात, मग इथे जेवढं उत्पादन झालं तेवढं ठीक आहे, मग याला सोडून मग नवीन जागेवर जातात. ठीक आहे. मराठी मिनिंग परदेशी देशात कायम राहणारी व्यक्ती. ठीक आहे. नेक्स्ट, हा मस्त क्वेश्चन आहे. अ पर्सन हू परफॉर्म्स ट्रिक्स विथ हँड, म्हणजे जे हात कला दाखवतात, हाताची कला, किंवा आपण म्हणतो ना त्याला हाताची सफाई. हाताची सफाई, हाताची सफाई कोण दाखवतो, तो दाखवतो जादूगार, मॅजिशियन. ठीक आहे ना. क्लाउन म्हणजे काय होतो, विदूषक, त्याला काय म्हणतात आपण, जोकर म्हणू शकतो त्याला, आहे ना, जोकर म्हणतात ना त्याला, जोकर. ठीक आहे ना. जगलर, हा हात चलाखी दाखवतो, म्हणजे हा जगलर म्हणजे काय शकतो, आपण जुवा खेळतो, मी नाही खेळत म्हणजे सांगत आहे, जुवा खेळतो त्याच्यामध्ये जो हात चलाखी दाखवतो त्याला आपण जगलर म्हणतो. ॲक्रोबेट, हा कोणाला माहिती आहे ॲक्रोबेट काय आहे, बघा मी सांगतो डिटेलमध्ये. ॲक्रोबेट म्हणजे काय होते, अरे
हा जो ॲक्रोबेट आहे ना त्याचं मिनिंग काय होते, ठीक आहे ना, हे माहिती आहे ना, हा जो रस्तीवर जो चालणारा असतो त्याला म्हणतात हवा कलाबाजी. हवा कलाबाजी म्हणजे ॲक्रोबेट म्हणजे काय होते, रस्तीवर चालणारा किंवा रस्तीवर खेळ दाखवणारा. ठीक आहे. एक मिनिट गाईस. चला, हा झाला. त्याला म्हणतात आपण कसरतपटू. ठीक आहे. ॲक्रो म्हणजे आठवण ठेवा, ॲक्रोमध्ये तुम्ही सांगा कमेंट करून की ॲक्रोचा मिनिंग काय होते. मी खूप सारे रूट्स सांगितले, काही तुम्ही पण शोधा. चला नेक्स्ट. काय म्हणतात, द साऊंड मेड बाय लॉयन म्हणजे सिंहाची आवाज, याला काय म्हणतात, सिंहाची आवाज, सिंहाची आवाजाला काय म्हणतात, त्याला म्हणतात रोर, गर्जना. बघा, सिंहाची काय असते, सिंहाची असते गर्जना. ठीक आहे. आणि वाघाची काय असते, वाघाची असते डरकाळी. आठवण ठेवा, खूप लोकांना कन्फ्युजन होत जाते. ठीक आहे. नेक्स्ट बार्क. बार्क म्हणजे काय होते, भुंकणे. ठीक आहे ना. हिस म्हणजे काय होते, फुटकार. अजून सांगून देतो डिटेलमध्ये. बघा, जे फुटकार आहे ते असते सापाची, कारण हे क्वेश्चन आहे ना समाज कल्याणला आले आहेत. बार्क म्हणजे होते कुत्र्याचे भुंकणे, कुत्रे. ठीक आहे ना. गर्जना असते सिंहाची, आणि म्याऊ तर तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, काय म्हणताय, अ पर्सन हू स्टडीज म्हणजे असा व्यक्ती जो अभ्यास करतो. कशाचा, रॉक. रॉक म्हणजे होते रॉक अँड सॉइल म्हणजे दगड किंवा मातीचं नाही का, त्यांचा. रॉक म्हणजे होते दगड आणि सॉइल म्हणजे होते माती. आपल्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतो आपण, मृदा. चला नेक्स्ट काय म्हणताय, बॉटनिस्ट म्हणजे वनस्पतीचा जो अभ्यास, हा आहे बॉटनिस्ट, वनस्पतीचा जो अभ्यास करतो, वनस्पतीचा अभ्यास करणारा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, जिओलॉजिस्ट हा प्राणीचा अभ्यास करणारा. ठीक आहे. जिओ म्हणजे आठवण ठेवा, जिओ म्हणजे नेहमी होते पृथ्वी, ठीक आहे, किंवा भूगर्भ. ठीक आहे ना. आणि त्याचा अभ्यास करणारा भूगर्भशास्त्र. नेक्स्ट आहे केमिस्ट म्हणजे रसायन. ठीक आहे. झालं. मराठी मिनिंग काय, खडक आणि मातीचा अभ्यास करणारी व्यक्ती. नेक्स्ट काय म्हणताय बघा, द क्वालिटी ऑफ बिंग एबल टू हर्ड म्हणजे काय होऊ शकते की ज्याला ऐकू, हर्ड म्हणजे काय होते, ऐकू येणे, ऐकू येणे किंवा ऐकणे. ठीक आहे ना. बघा, विजिबल. विजिबल म्हणजे काय होते, बघा मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवत आहे, हा तुम्हाला काय होतंय, विजिबल होत आहे, म्हणजे हा काय दृश्य दिसत आहे तुम्हाला. त्याच्यानंतर काय, टेंजिबल. टेंजिबल समजते, टेंजिबल. ठीक आहे. नेक्स्ट ऑडिएबल. ऑडिएबल म्हणजे काय होते, ऐकू येण्याजोगे. आपण तेव्हा जीव पण ऑडी राहील. ऑडी. ऑडी गाडी माहिती आहे का, खूप नेहमी आवाज करते ऑडी. किंवा आपण ऑडिओ सॉन्ग पण सुद्धा ऐकतो, माहिती आहे ना तुला. ऑडिओ म्हणजे काय होते, नेहमी ऐकण्यासोबत संबंधित आहे, ऐकण्यासोबत संबंधित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, इडिबल. एक मिनिट क्लीन करून घेतो. बघा, इडिबल म्हणजे आठवण ठेवा, ईडी जिथे पण ईडी राहील. ठीक आहे. आठवण ठेवा, हा नेहमी खाण्यासोबत संबंधित राहील, खाद्यासोबत. ठीक आहे. आणि इडिबल म्हणजे काय होते, जो असं पदार्थ जो खाण्यायोग्य आहे, जो खाण्या योग्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, अ प्लेस वेअर मिल्क, दूध कन्वर्टेड इनटू बटर. ठीक आहे ना, टू चीज. ठीक आहे ना, म्हणजे जिथे दुधाचे पदार्थ बनतो. बघा, बेकरी तर नाही आहे, बेकरीमध्ये तोच बनतो. ठीक आहे ना. कत्तलखाना. ठीक आहे ना, हा तर काही कामाचं नाही आणि असला पण नाही पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे डेअरी. डेअरी म्हणजे काय होते, जिथे दुधाचे पदार्थ बनतात. आणि ब्रेवरी हे मद्य निर्मिती म्हणजे दारू बनण्याचे ठिकाण, दारू बनण्याचे ठिकाण. इथे दुग्ध पदार्थ बनतात आणि इथे टोस्ट वगैरे बनतात. ठीक आहे. एक मिनिट. काय म्हटलंय, अ डिसीज दॅट स्प्रेड ऑफ बाय कॉन्टॅक्ट. हा बघा, म्हणजे काय होते, आपण माहिती आहे का, जसं कोरोना आहे, हा कोरोना कसा होता, एक दुसऱ्याचे संपर्कामध्ये आल्यावर काय होता, पसरत होता. तर यालाच म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, त्याला म्हणतात कॉन्टॅजियस, संसर्गजन्य. म्हणजे काय होते, फैलणारी बिमारी, फैलणारी किंवा पसरणारी किंवा पसरणारा रोग. ठीक आहे. क्रोनिक म्हणजे जुनाट होते. इनकरेबल म्हणजे असाध्य होते. आणि हेडिथ हे आनुवंशिक असते. ठीक आहे. बघा, हे जे आपण वर्ड घेतले आहे ते टोटली आपण काय केले आहे, TCS लाच आपण हे केलेलं आहे. ठीक आहे. डिनोट केलेलं आहे. ठीक. हॅलो गाईज, आय एम कमल. बघा, आपण TCS ची ई बुक बनवली आहे. ठीक आहे ना, PYQ बेस्ड आहे.
ठीक आहे ना. सॉरी PYQ बेस्ड म्हणजे जे TCS ने प्रश्न घेतले आहे ना त्याच प्रश्नावर आधारित बनवलेला और मॅक्झिमम क्वेश्चन जे आहे ना PYQ टाकले आहे मी. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा किती शिफ्टला ॲनालिसिस करून केलं आहे आपण 300 शिफ्टला ॲनालिसिस केलं आहे आणि समाज कल्याण पर्यंत हे अपडेट आहे. ठीक आहे. समाज कल्याण पण अपडेट आहे आणि याच्यामध्ये लेखा कोशागारचे मी 4 ते 5 शिफ्ट आहे ना ते पण मी ऍड केले आहे. ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय काय आहे. समानार्थी शब्द आहे 500, विरुद्धार्थी शब्द 500, वाक्यप्रचार आहे 300, मराठी म्हणी आहे 300, शब्दसमूह 400, जोडीने येणारे शब्द आहे 500. नेक्स्ट अजून काय प्राणी व त्यांची आवाज 50, ध्वनी आणि समुदर्शक 50 आहे. ठीक आहे. तर बघा जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. प्रिंट काढता येते याची. ठीक आहे. जर PDF हवी असेल तर 51 रुपये पेमेंट आहे आणि पूर्ण टीचरवर बेस्ड आहे. आणि एक आठवण ठेवा हे इम्पॉर्टंट न्यूज, जर तुम्ही मराठीची PDF घेतली ना तर जे GK मॅरेथॉन होतात यूट्यूबला नाही का तर ते तुम्हाला त्याची PDF फ्री राहील. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.